नमस्कार. सर्वप्रथम देवरूख शिक्षण संस्था, ASP कॉलेज, सर्जन सायन्स सेंटर आणि आपण सर्वांनी मला इथे बोलावलं आणि मी काय जो एक 40 वर्षाचा अनुभव आणि तुम्ही आत्ता माझ्या इंट्रोडक्शनमध्ये ऐकलं की मी मेटलर्जी आहे, माझा कॉम्प्युटरशी काही संबंध नाही. मला साधं पॉवर पॉईंटसुद्धा बनवता येत नाही, एक्सेल शीटसुद्धा मला करता येत नाही. मी कोणाची तरी मदत घेतो आणि ती करून घेतो, या लेवलचं माझी स्थिती आहे. पण तरी सुद्धा मी आज तुमच्या पुढे एक नवशिका म्हणून आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे मला काय उमजलंय, मला काय समजलंय हे सांगायचा प्रयत्न करतो. इंट्रोडक्शनमध्ये तुम्ही आणखीन सुद्धा ऐकलं की गोदरेज एरोस्पेसमध्ये मी गेले 40 वर्ष काम केलं. एरोस्पेस हे असं फील्ड आहे की जिथे आज जेव्हा 60 वर्षापूर्वी भारतीय संशोधन केंद्र, अंतरिक्ष संशोधन केंद्र आणि DRDO म्हणजे डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आणि त्याच्याबरोबर न्यूक्लिअर आपलं जे प्रोग्राम जो आहे, हे जर तिन्ही एकत्र केलं तर आपण त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये DNA म्हणू शकतो, डिफेन्स, न्यूक्लिअर आणि एरोस्पेस. ह्याचं ज्यावेळेला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने मान्यता दिली 1960 साली, त्यावेळेला असं लक्षात आलं की आपल्याकडे जो आपण रिसर्च करतोय आणि ज्या पद्धतीने बाकीच्या देशांमध्ये संशोधन केलं जात आहे त्याच्यामध्ये खूप तफावत आहे, फरक आहे. आणि ती तफावत जर आपण लवकरात लवकर कमी करण्याचा प्रयत्न केला नाही तर आज जे आपण म्हणतोय की आपण विकसित देश नाही आहोत, आपण विकसनशील देश आहोत. म्हणजे आपल्याला आज विकसित देशांशी जर स्पर्धा करायची असेल तर बऱ्याचशा टेक्नॉलॉजीज, बरेचसं आपल्याला ऑटोमेशन किंवा ज्या काही नवीन तंत्रज्ञान ह्या सगळ्या गोष्टींमध्ये वापरलं जातं, याचा वापर करण्याची जर आपल्यात कुवत आली, जी आपण ती क्षमता जर आपल्यामध्ये आणली, तर सगळ्यात पहिली जर स्टेप असेल आपली तर जे बाकीच्या विकसित देशांनी आतापर्यंत डेव्हलप केलेलं आहे, निदान त्या लेवलपर्यंत तरी आपल्याला जायला पाहिजे. म्हणजे आपल्याला कॅचअप करायचं की जे बाकीचे देश पुढे आहेत. आणि 60, 70, 80 ह्या 3 दशकामध्ये आपण बघितलं की आपली आणि विकसित देशांमधली जी तफावत जी होती ती साधारण 20 वर्षाची गॅप होती की जे रशिया, अमेरिका, युरोप, जपान यासारखे जे प्रगतशील देश आहेत त्यांच्यामधली जी टेक्नॉलॉजी आणि आपल्याकडचं अंडरस्टँडिंग आणि आपल्याकडची टेक्नॉलॉजी याच्यामध्ये 20 वर्षाचा फरक आहे. त्यांनी जे केलं ते 20 वर्षांनंतर आपल्याला समजायला लागलं, हळूहळू, आणि आपण ते करायचा प्रयत्न करतो. मग ह्याला थोडीशी चालना देण्यासाठी म्हणून ह्या DRDO, इस्रो, डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी वगैरे अशा संस्था तयार झाल्या. तिथे बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये सायंटिस्टची रिक्रुटमेंट झाली आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या रिसर्चचं इंडस्ट्रियलायझेशन कसं व्हायला पाहिजे. नुसता हा रिसर्च किंवा संशोधन ह्या संस्थांमध्येच लिमिटेड न राहता त्याचं जर व्यावसायिक स्वरूप आणायचं असेल, प्रायोगिक तत्वावरनं व्यावसायिक स्वरूप जर आणायचं असेल तर ह्या संस्था करू शकणार नाहीत. कारण ह्या संस्थांचा मेन उद्दिष्ट जो आहे तो आहे संशोधन करणं, रिसर्च करणं. त्यांनाच जर आपण सांगितलं की तुम्हीच प्रोडक्शन करा आणि तुम्हीच त्याची आफ्टर सेल्स सर्व्हिस, जे आपण म्हणतो की एखादं आपण काही उपकरण दिलं आणि त्याच्यामध्ये जर बिघाड झाला तर ते सर्व्हिस करावं लागतं, त्याला रिपेअर करावं लागतं, टेक्निशियनला पाठवावं लागतं आणि त्याची खूप मोठी मॅनेजमेंट असते. म्हणजे आपल्या घरापर्यंत एखादी वस्तू आपण घेऊन येतो तर त्याच्या मागे किती गोष्टी काम करत असतात ह्याचा आपल्याला अंदाज येत नाही, कल्पना येत नाही. टेक्निशियन आपल्या घराजवळ असतो, कदाचित आपल्या गावात नसतो, आपल्या तालुक्याच्या ठिकाणी असतो, तो येऊ शकतो. पण तो स्वतःच्या स्वतः आलेली प्रत्येक गोष्ट घरामधली स्वतः रिपेअर करू शकत नाही. काही काही वेळेला तो जो आतमधला जो पार्ट असतो तो खराब झालेला असतो, तो पार्ट त्याच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे किंवा आपल्याला तो विकत आणून त्याला द्यायला पाहिजे, तर तो रिप्लेस करेल आणि आपलं उपकरण चालू होईल. आणि ह्याच्यासाठी जी पूर्ण भारतभर किंवा जगभर जी यंत्रणा बनवली जाते, आता आपण बघतोय बऱ्याच 1990 सालापासून की सगळ्या गोष्टी भारतात बनलेल्या नाही किंवा जरी आपण त्याच्यावरती मेड इन इंडिया लिहिलेलं असलं तरी त्याच्या आतमधले जे घटक आहेत, त्याच्या आतमधले जे पार्ट्स आहेत हे कोरियामधनं आले असतील, तैवानमधनं आले असतील, जपानमधनं आले असतील किंवा जगभरातनं कुठेही आलेले असतील, आपण तिथे असेंबल केले. तो जर पार्ट खराब झाला तर पुन्हा त्याच देशाकडनं आपण जिथपर्यंत आणत नाही किंवा आपल्या प्रोडक्शन रिक्वायरमेंटच्या वरती लागणारे जे ॲडिशनल स्पेअर्स आहेत ते आणत नाही तिथपर्यंत तो
तो जो पार्ट आहे तो रिपेअर होऊ शकतो. आणि म्हणून इस्रो, DRDO आणखीन डिपार्टमेंट ऑफ सायन्स किंवा डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी यांनी इंडस्ट्रीला पुढे आणायचा प्रयत्न केला की तुम्ही या, आमचा रिसर्च तुम्ही घ्या आणि तुमच्याकडे जी एक चांगली सप्लाय चेन किंवा मॅनेजमेंट संस्था आहे, प्रोफेशनल मॅनेजमेंट आहे, रिसर्चचे लोक थोडेफार म्हणजे ड्यू रिस्पेक्ट टू इथे जे आपले सायंटिस्ट बसलेले आहेत त्यांना हे थोडेसे क्रँकी असतात. म्हणजे असू नयेत असं माझं म्हणणं नाही, ते नसतील क्रँकी तर रिसर्च होणार नाही, कारण त्यांना त्याचा ध्यास लागला पाहिजे. जसं आता भागवत सरांनी सांगितलं की जे समाजसेवा करतात त्यांना त्याचा ध्यास लागला पाहिजे. आणि तो जिथपर्यंत ध्यास लागत नाही तिथपर्यंत तुमच्याकडनं हे संशोधन पूर्ण होणार नाही. तुम्ही कोणाची तरी कॉपी करू शकता फार फार, पण त्या कॉपी करण्याच्या पुढे म्हणजे रिव्हर्स इंजिनिअरिंग जर तुम्हाला शब्द माहिती असेल, कोणीतरी बनवलेलं आहे त्याचं फक्त आपण आकलन करून घेतो आणि ते इथे बनवायचा प्रयत्न करतो, आणि ते आपण बनवल्यामुळे कदाचित भारतात बनवल्यामुळे ते स्वस्त होतं. पण त्याच्यात बेसिक रिसर्च टेक्नॉलॉजीमध्ये दोन प्रकार असतात, नो हाऊ आणि नो वाय. आज जो आपण भारतामध्ये जो आणायचा प्रयत्न करतो ते नो, तुम्ही बोलला तर जास्त मजा येईल, नो व्हाय आणतोय का नो हाऊ आणतोय. TOT जे आपण म्हणतो, ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी, त्यासाठी आपण सगळ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आज सगळ्या मोठमोठ्या देशातल्या कंपन्यांना सांगतो की आम्हाला TOT द्या, TOT द्या, आम्हाला आमच्याकडे चालू करायचं आहे, आम्हाला आमचं स्वतःचं फायटर करायचं, आम्हाला आमची स्वतःची मिसाईल्स करायचं. तर सिंदूरमध्ये तुम्ही ऐकलं की जवळजवळ 60% उपकरणं जी वापरली गेली ही भारतात बनलेली होती. पण भारतात बनलेली होती म्हणजे ती पूर्णपणे भारतात त्याचं संशोधन झालं होतं असं नाही. आजही ह्या सगळ्या इक्विपमेंटमध्ये जवळजवळ 20 ते 30% भाग हे बाहेरनं आणावे लागतात आपल्याला. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं जे आहे ते आहे आपली इलेक्ट्रॉनिक चिप. जी कुठली आहे, हा इथे कॉम्प्युटर आहे, मोबाईल आहे खिशात, किंवा ही जी इथे साऊंड सिस्टीम आहे, प्रोजेक्टर आहे, त्यामध्ये सगळ्यामध्ये इलेक्ट्रॉनिक चिप आहे. आणि ही चिप आज आपल्याकडे बनत नाही. बनवायला आपण सुरुवात केली आता, पण ज्या पद्धतीच्या चिप्स खऱ्या भारतासारख्या देशाला जर विकसित देश व्हायचं असेल तर त्यासाठी लागणारी जी चिप आहे त्याचं अजूनही आपल्याकडे प्लॅनिंग सुद्धा झालेलं नाही. थोडं आणखीन तुम्हाला समजावून सांगण्यासाठी, ह्याच्यामध्ये ज्या सगळ्या चिप्स आहेत या सगळ्या उपकरणांमध्ये, त्याचा जर थिकनेस बघाल तुम्ही तर त्या सिलिकॉन वेफर ज्याच्यावरती ही चिप बनली जाते त्याचा थिकनेस साधारण 40 ते 50 मायक्रॉन. 1 मायक्रॉन म्हणजे 1 मिलीमीटरचा 1000वा भाग, एवढ्या फक्त जाडीच्या असतात. पण ज्या सॉफिस्टिकेटेड इक्विपमेंट्स आहेत त्याच्यामध्ये जर त्या 3, 4, 5, 10 म्हणजे एक अंकी आकडा आपण जो म्हणतो सिंगल डिजिट त्याच्यामध्ये जर आणल्या तर त्याचं प्रोसेसिंग फास्ट होतं. आणि ते जे प्रोसेसिंग आहे त्या पद्धतीचं जर प्रोसेसिंग केलं तर AI आपण बोलणार आहोत. पण त्याच्या पुढे जाऊन ज्या वेळेला क्वांटम टेक्नॉलॉजी जी आता येते की AIचा सुद्धा स्पीड जो लिमिट आता जो होतोय, ती ज्यावेळेला क्वांटम टेक्नॉलॉजी एका वेळेला 4 माणसांचं काम एक कॉम्प्युटर करायचं सुरुवातीला जेव्हा आज 400 माणसांचं करतो, 4000 माणसांचं करतो, 4 लाख माणसांचं काम एका वेळेला करू शकतो. पण त्याच्याही पुढे आपल्याला मजल मारायची. आज थोडा जरी डिले आपल्या घरच्या नेटमध्ये जर असेल तर म्हणतो काय स्लो चाललाय माझा कॉम्प्युटर, येतच नाही, मी क्लिक केलं तरी एक 5 मिनिटं लागतात किंवा 5 सेकंद लागतात, तेवढा सुद्धा वेळ आपल्याकडे राहील. क्लिक केलं की ताबडतोब त्याचं उत्तर दिसलं पाहिजे आपल्याला गुगलवरती, अशी आपली अपेक्षा झाली. त्यासाठी क्वांटम टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे ह्या चिप्स जेवढ्या आपण छोट्या करू, पातळ करू आणि वेगवेगळ्या मटेरियलमध्ये करू आणि त्याला वेगवेगळं पॅकेजिंग करू आणि त्याला मल्टिपल पॉइंट्स त्याच्यामध्ये देऊ, त्यावेळेला खरी ही टेक्नॉलॉजी पूर्ण आपल्याकडे डेव्हलप झालेली असते. तिथपर्यंत आपण हे कोणावरती तरी डिपेंडंट आहे. आता उदाहरण द्यायचं, अगदी साधी आपली टू व्हीलर मधले जे आता इलेक्ट्रिक व्हेकल्स आपण जर घेतल्या तर इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये अगदी सिंपल असतं, काही जास्त फार कठीण IC इंजिन सारखी टेक्नॉलॉजी नाही. एक बॅटरी असते, 2 मोटर्स असतात किंवा एकाच मोटरवरती स्कूटर सुद्धा चालू शकतं जर ती चांगल्या हॉर्स पॉवरची जर आपण घेतली असेल. यातली बॅटरी जी आहे ती भारतात बनत. बॅटरी फक्त आपण वेगवेगळे सेल्स चायना, कोरिया, तैवान इकडनं आणतो आणि त्याचं पॅक बनवतो. पण बेसिक सेल जो म्हणतो आपण त्याच्यावरती ऍक्च्युली आतमध्ये रिॲक्शन होते किंवा ॲल्युमिनियम लिथियम सेल जो म्हणतो, ही टेक्नॉलॉजी कमर्शियल स्केलला नाही, R&D लॅबमध्ये डेव्हलप झालेली आहे पण कमर्शियल स्केलला आलेली नाही. आणि तसंच जी मोटर आहे त्या मोटरमध्ये मॅग्नेट लागतंय, परमनंट मॅग्नेट त्याला म्हणतात. आणि ते जितकं टेस्ला म्हणजे त्याचं जे युनिट आहे, जसं आपण उंची मोजतो सेंटीमीटरमध्ये किंवा फुटात, तसं या मॅग्नेटचं जे टेस्ला जे आहे
तर तिकडे 20 टेस्ला किंवा 30 टेस्ला असे जर पॉवरफुल मॅग्नेट्स आपल्याला जर पाहिजे असतील या मोटरमध्ये, जर त्याची हॉर्स पॉवर आणि कमीत कमी बॅटरीच्या खर्चामध्ये, म्हणजे बॅटरीचं लाईफ आपल्याला जास्त किलोमीटर मिळवण्यासाठी या मॅग्नेटचा जास्तीत जास्त स्ट्रॉंग मॅग्नेटचा वापर करावा लागतो. आपल्याकडे आज साधारण 20-30 याच्यापर्यंत परमनंट मॅग्नेट जी पावडर सेंटरिंग प्रोसेस जी आहे मेटलर्जीमधली, त्या पद्धतीने भारतात बनवली जाते. त्याच्यावरती जर आपण मोटर बनवली तर ती मोटर एका बॅटरी, जर बॅटरी आपण समजा 80 वॅटची किंवा 80 व्होल्टेजची बॅटरी जर घेतली आणि 200 मिली अँपिअर अवर्स वगैरे असलं तर काही स्पेसिफिकेशन घेतलं, तर ती एक 20-30 किलोमीटर फक्त जाऊ शकते. आपल्याला 20-30 किलोमीटर नंतर पुन्हा चार्जिंग पॉईंट मिळाला पाहिजे, पुढे जाऊन पुढच्या ऍक्टिव्हिटीज मिळाला पाहिजे. मग ह्यासाठी आपण काय करतो की 200 किलोमीटर कशी जाईल, 400 किलोमीटर कशी जाईल. नॉर्मली टू व्हीलरमध्ये आपण एक 5 लिटर पेट्रोल भरलं 40 ते 50 किलोमीटर तर सहज मिळतं. म्हणजे 200 किलोमीटरचं आपल्याला रनिंग एका फिलअपमध्ये होऊ शकतं. मोठमोठ्या ज्या गाड्या आहेत त्याच्यामध्ये 40, 50, 60 लिटरचे सुद्धा टाक्या असतात. तुम्ही 300-400 किलोमीटर जाऊ शकता. पण ह्यात जर आपल्याला गोष्टी भारतात बनवायच्या असतील तर ते मॅग्नेट कसं बनवायचं, ह्यात जर गोष्टी आपल्याला, त्याच्यामध्ये बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम म्हणून एक BMS म्हणून म्हणतात, की बॅटरी चार्ज होताना आणि डिस्चार्ज होताना जर त्याच्यावरती जर आपण चांगले कंट्रोल ठेवले तर बॅटरीचं लाईफ जास्त मिळू शकेल. जास्त म्हणजे प्रत्येक मोबाईलमध्ये आपण बघतो की साधारण वर्ष 1.5 वर्षानंतर आपलं बॅटरी चार्जिंग जे आहे ते, म्हणजे पहिल्यांदा जेव्हा नवीन मोबाईल असतो त्यावेळेला एकदा बॅटरी चार्ज केली की ती 24 तास 30 तास सुद्धा चालते. नंतर हळूहळू ती 16 तास 18 तास 12 तास वगैरे अशी कमी यायला लागते आणि एका ठराविक वेळेनंतर ती बॅटरी बदलायची वेळ. पण हीच जर बॅटरी, जर तुमचा मोबाईल जर चांगल्या कंपनीचा असेल तर त्याच्यामध्ये बॅटरी चार्ज करताना आपल्याला घाई असते पुन्हा की अरे 2 तासात माझी बॅटरी चार्ज व्हायला पाहिजे, 30 मिनिटात बॅटरी चार्ज व्हायला पाहिजे, मला जायचं आहे कुठे आणि तेवढा वेळ नाही. पण चांगल्या कंपनीचा मोबाईल जर तुम्ही लावला चार्जिंगसाठी आणि जर अर्ध्या तासानंतर जर तुम्ही त्या मोबाईलला हात लावला नाही तर ते सेन्स करतं आणि त्या सेन्स केल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती डिस्प्ले दिसेल की आत्ता असं माझ्या लक्षात येतं की तुम्ही झोपलेले आहात किंवा झोपणार आहात किंवा वापरणार नाही आहे. तर हे बॅटरी चार्जिंग मी स्लो करतो आणि उद्या सकाळी 3 वाजेस्तवर ते बॅटरी चार्जिंग होईल. आपण जिकडे क्लिक केल्यानंतर त्याला सांगितलं की मला फास्ट हवं तर तो लगेच ते त्याचं जे इंटरनल सर्किट आहे ते थांबवतो आणि फास्ट चार्जिंगवरती टाकतो. कदाचित तासात 1.5 तासात 2 तासात ते नॉर्मल आपण बॅटरी लावतो त्यावेळेला ती चार्जिंग होईल. आता ह्या सगळ्या गोष्टी सांगायचा उद्देश एवढाच आहे की जिथपर्यंत आपण ह्या प्रत्येक गोष्टीचं, मी वेगवेगळी उदाहरणं तुम्हाला आता दिली, मानवी शरीरामध्येही असंच आहे. आज जे मेडिकल सायन्स पुढे जात आहे त्याच्यावरती प्रयोग करताना फक्त आपल्याला जुन्या काळी माहिती होतं की शरीरामध्ये रक्त आहे, ते किती क्वांटिटी आहे रक्त, 2 लिटर आहे 5 लिटर आहे 10 लिटर आहे, ॲव्हरेज मुलामध्ये मुलीमध्ये किंवा माणसामध्ये किती रक्त असेल आणि जर रक्तदान केलं 200 ml तर त्यांनी किती त्याच्यावरती फरक पडेल आणि किती दिवसात ते रक्त परत निर्माण होईल आपल्या शरीरामध्ये. ह्या गोष्टी सगळ्या ढोबळमानाने तयार केलेल्या होत्या. त्यासाठी काही सायंटिफिक रिसर्च केलेला नव्हता की हे खरंच तसं होत आहे. त्यासाठी काही मेजरमेंट्स आपण तयार केलेली नाही. आणि जिथपर्यंत आपण ह्या सगळ्या गोष्टी बारकाव्याने बघणार नाही तिथपर्यंत आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स, समोर तुम्हाला जी स्लाइड जी दिसते इंग्लिशमध्ये मी टाईप केलेलं, खालती जे आहे जे मराठीत तुम्हाला दिसतंय हे मी AI चा वापर करून ट्रान्सलेट करून घेतो. एका सेकंदात झालं. माझे शेवटचा करून मी तो डॅश करून पुढे ट्रान्सलेट फक्त कमांड लिस्ट पर्यंत खालती आलेलं होतं. पण ही स्लाइड तशीच ठेवली आहे. त्याच्यात तुम्हाला काही वेगळेपणा दिसतोय का या स्लाइड मध्ये? जर आपण मराठीत लिहिलं असतं तर कृत्रिम हा शब्द कसा लिहिला असता आणि इथे काय लिहिलं? आता जर मला त्या विषयाचा बारकावा माहिती नसेल तर मी म्हणेन ही स्लाइड बरोबर आहे. जर आज मला हा विषय नसता दुसरा कुठला विषय असता तर ही स्लाइड मी अशी ठेवली असते. मला तरी का पहिल्या स्लाइड मध्ये या वक्त्याचं काही कळत नाही, त्याला साधं मराठी बोलतोय पण मराठी माहितीच नाही अक्षर कसं लिहायचं ते. पण मी ती मुद्दा पण चेंज केली नाही की हा मुद्दा मला मांडायचा होता म्हणून, मला समजला नव्हता अशातला भाग नाही. त्यामुळे जर AI जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्याच्या स्टेप्स काय आहे, कशासाठी आपण ते वापरलं पाहिजे, की आज मिल्टा AI, चॅट GPT आहे, इतके बाकी गुगलवरती आहे, तुम्ही जे काय सर्चमध्ये टाकताय ते तुम्हाला लगेच त्याच्यावरती 100 तुम्हाला लिंक्स मिळतात. पाहिजे ती लिंक तुम्ही वाचा, जेवढा वेळ आहे तेवढं करा.
त्याचंही जर तुम्हाला संक्षिप्त रूपात पाहिजे असेल तर AI तेही करून देत आहे. 20 पानाचं प्रेझेंटेशन तुम्ही बघू नका. त्या प्रत्येक 20 स्लाईडमध्ये प्रत्येक स्लाईडमध्ये जे काय त्याच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे ते समोर करेल. ते तुम्हाला महत्त्वाचं आहे किंवा नाही हा तो बघत नाही. कारण त्याला जे शिकवलेलं आहे तेच. शेवटी त्याला नावच दिलेलं आहे कृत्रिम. ही खरी बुद्धी नाहीच आहे. आपण वापरतोय आज ती खरी बुद्धी म्हणून. आणि हा जो फरक आहे हा आपल्याला कळला पाहिजे की ही कृत्रिम बुद्धी जी आहे ही कशी तयार केली जाते आणि त्यासाठी किती मेहनत लागते. आणि ह्याचं एक चांगलं उदाहरण मी तुम्हाला देईन. ज्या वेळेला 1999 साली PSLV म्हणजे आपलं एक लॉन्च व्हेकल आहे ज्याच्यावरनं आपण चंद्रयान मंगलयान ही प्रोजेक्ट ज्या वेळेला केली होती त्यावेळेला त्या प्रोजेक्टवरती आपण काम करताना वेगवेगळ्या स्टेप्समध्ये केलं होतं. प्रत्येक स्टेज वेगळी होती. 4 स्टेजमध्ये हे रॉकेट होतं आणि प्रत्येक स्टेज जी असते ती एका वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये दिली गेली. 4 डिपार्टमेंट्स होते. त्याच्यामध्ये 2 प्रामुख्याने जी होती ती होती सॉलिड स्टेट म्हणजे ज्याच्यामध्ये फटाक्याची दारू असते आपली तशी, आणि दुसरी ज्या होत्या 2 त्या लिक्विड स्टेज ज्याच्यामध्ये पेट्रोल डिझेल असं जे लिक्विड फॉर्ममध्ये आपण फ्युएल वापरतो ते होतं. आता ह्या चारही सगळ्या स्टेजेसचं कोऑर्डिनेशन करण्यासाठी एक मोठं प्रोजेक्ट मॅनेजमेंट टीम बनवली की प्रत्येक स्टेज हे एकमेकाला व्यवस्थित बसेल का नाही, एक स्टेजचं काम झाल्यानंतर दुसरी स्टेज चालू होईल का नाही. जेव्हा तुम्ही जर बघितलं असेल एखाद्या रॉकेटचं किंवा दुसऱ्या कुठल्याही साधी तुम्ही आपली गाडी घेतलीत तरी हरकत नाही. जर रॉकेटचं उदाहरण तुम्हाला जर चुकीचं वाटत असेल तर आपण चालू करतो फर्स्ट गिअरला, नंतर मग थोडा स्पीड आल्यानंतर सेकंड गिअर, मग त्याच्यानंतर जाऊन थर्ड गिअर, मग त्याच्यानंतर जाऊन फोर्थ गिअर. आता नवीन ज्या गाड्या आलेल्या आहेत त्याच्यामध्ये हाताने लिव्हर तुम्हाला मूव्ह करायची गरज नसते. त्या ऑटोमॅटिक असतात. त्या स्वतःच सेन्स करतात की आता मी कुठल्या स्पीडला गेलेलो आहे, फर्स्ट गिअरमध्ये आणखी चालवणं योग्य आहे का नाही. मग तो आपोआप दुसरा गिअर टाकतो. आणखीन थोडा स्पीड वाढला तिसरा गिअर टाकतो, आणखीन स्पीड वाढला चौथा गिअर. आता तर 5वा आणि 6वा गिअरही गाड्यांमध्ये आलेला आहे. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला आपण करत असतो त्यावेळेला प्रत्येक डिपार्टमेंटचं एकमेकाशी कोऑर्डिनेशन असतं का. आणि त्याच्यात प्रॉब्लेम असं झाला त्या याच्यामध्ये की पहिल्या स्टेजने जे काही प्रोग्राम केलं होतं त्यावेळेला त्यांनी वरती म्हणजे आता आपण सोपं व्हायच्यासाठी समजा की वरती म्हणजे उत्तरेकडे जायचं. उत्तर दिशेकडे जायचं तर त्याला अधिक संज्ञा दिली होती आणि दक्षिणकडे जायचं तर वजा निगेटिव्ह साईन दिली. आता हे ज्यावेळेला आपण नकाशावरती बघतो आणि खरंच उत्तर आणि दक्षिण असतं त्यावेळेला हे सोपं असतं. पण अवकाशात जाताना अशी दिशा राहत नाही तुमची एक ठराविक. तुम्हाला फक्त तो तारा किंवा ते ऑर्बिट किंवा तुमची जी GPS वरती जशी आपल्याला लोकेशन कळते तशी अवकाशातही लोकेशन असते. त्या लोकेशन पर्यंत जायचं असतं. GPS वरची लोकेशन असते ही फिक्स असते. आपण एका ठिकाणून मी आता ठाण्यावरनं देवरुखला आलो तर मी तिकडनं जेव्हा केलं होतं तेव्हा देवरुख शिक्षण संस्था हे मला त्या GPSच्या नकाशात दिसत होतं आणि ते मी क्लिक केल्यावरती मला ह्या इथपर्यंतचा रस्ता कसा आहे तो पूर्ण त्यांनी दाखवला. कारण देवरुख शिक्षण संस्था ही इथेच स्थायिक आहे, हलत नाही. ही पृथ्वी गोल फिरते. पण ठाणं आणखीन देवरुख शिक्षण संस्था किंवा देवरुख हा भाग याच्यामध्ये रिलेटिव्ह मुवमेंट नाही. आपण ज्यावेळेला बाहेर जातो तेव्हा चंद्रही फिरत असतो, पृथ्वीही फिरत असते. त्यामुळे त्याची लोकेशन आपण त्या अंतरापर्यंत गेल्यानंतर कुठे जाणार आहे, तो चंद्र कुठे असणार. आता मी जेव्हा उड्डाण केलं तेव्हा तिकडे चंद्र होता, पण मी जेव्हा ह्या इकडे गेलो तरच तो काय पश्चिमेकडून पूर्वेकडे किंवा पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतोय त्याप्रमाणे तिकडे आपल्याला पोचायचं. तर ह्या सगळ्यासाठी चांगलं कोऑर्डिनेशन लागतं प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये. आणि एका डिपार्टमेंटने जे पॉझिटिव्ह धरलं होतं ते अनफॉर्च्युनेटली सेकंड स्टेजच्या लोकांनी ते निगेटिव्ह धरलं गेलं. आणि ज्या काही त्यांच्या कोऑर्डिनेशन मिटिंग्स झाल्या, प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या मिटिंग झाल्या, त्याच्यामध्ये हे कदाचित व्यवस्थितपणे स्पेल आउट केलं नसेल. म्हणजे काय झालं की त्यांनी बनवलेला प्रोग्राम त्यांच्या दृष्टीने परफेक्ट होता. एक ह्याने बनवलेला प्रोग्राम परफेक्ट होता, पण जेव्हा लॉन्च व्हेकल पहिलं स्टेजचं इंजिन त्याचं काम झाल्यावरती सोडलं त्यांनी खालती आणि दुसऱ्या स्टेजमध्ये जर तो गेला आणि त्याच्यावरती जे अधिक होतं ते उणे झालं आणि उणे होतं ते अधिक झालं. ऑनबोर्ड कंट्रोल जो सगळ्यात वरच्या भागात सॅटेलाइटच्या बरोबर जो मेन कॉम्प्युटर त्या लॉन्च व्हेकलमध्ये, कारण एकदा आपल्या पृथ्वीवरनं उडलं ते वरती की आपला कंट्रोल त्याच्यावरती काही राहत नाही. प्रत्येक सिग्नल जरी आपण द्यायचं त्याच्यावरती काम करायचा प्रयत्न केला तरी डिले असतो, कारण अंतर वाढत जातं. आधी 100 किलोमीटर असतं, 1000 किलोमीटर होतं. मग जेव्हा आपल्याकडे
जिओ सिंक्रोनाइज ऑर्बिट जे म्हणतात ते 36,000 किलोमीटरवरती, इथपर्यंत आपला सिग्नल जाऊ शकत नाही किंवा जातो तिथे, पण तो जाताना त्याच्यामध्ये काही मिली सेकंदांचा फरक पडतो किंवा काही काही वेळेला सेकंदांचा फरक पडतो. अगदी टीव्हीवरती आपण बघतो की टीव्हीवरचा अँकर एखाद्या रिपोर्टरला जो स्टुडिओमध्ये नसतो, कुठेतरी लांब अंतरावरती एखाद्या काही अपघात झाला असेल किंवा कोणा मंत्र्याची सभा असेल तिकडे गेलेला असतो आणि त्याला तो प्रश्न विचारत असतो की तुला काय वाटतंय, कोणाची मुलाखत, तिकडचं एकंदर हे काय आहे, माहोल काय आहे. तर आपल्याला ते त्याचा प्रश्न लगेच ऐकायला आलेला असतं, पण तो तिकडे ऐकत असतो, तो फक्त मान हलवत असतो. आपल्याला वाटतं अरे हा उत्तर का देत नाही, त्याच्यापर्यंत तो सिग्नल पोहोचलेला नसतो म्हणून तो आपल्याला उत्तर देत नाही. आणि नंतर तो जेव्हा बोलतो तेव्हाही डिले असतो त्याच्यावर. तर असे डिले काढण्यासाठी हे ऑनबोर्ड कंट्रोल वरती असतात आणि त्यांनी ते प्लसचं प्लस घेतलं, मायनसचं मायनस घेतलं आणि रॉकेट वरती जायच्या ऐवजी उलट खालती जायचं. आता ह्याचाही उपयोग पुन्हा एआय मध्ये कसा की जर ब्लाइंडली आपण एआय फॉलो केलं, जर जे एआय ने सांगितलं आणि त्याला आपण दिलेली संज्ञा किंवा आपण दिलेला प्रश्न हा जर कळला नाही किंवा आपण प्रश्न विचारताना जर तो बरोबर विचारला नाही तर उत्तर बरोबर येईलच असं नाही. तर ही पडताळून बघायची क्षमता आपल्यामध्ये आहे का? जर त्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट सेलनी हे जर प्रोग्राम तो रन केला असता, सिम्युलेशन त्याचा, आणि जर कॉम्प्युटरवरती सिम्युलेशन करून, पण आपल्याकडे त्यावेळेला ती सोय नव्हती सिम्युलेट करायची, नाहीतर नक्की केली असती. त्यावेळेला फक्त अजून केलं की तू बरोबर प्रोग्राम केलास ना, तुझा प्रोग्राम बरोबर चालतो ना. पहिल्या स्टेजचं काम होतं साधारण 800 किलोमीटर पर्यंत घेऊन जायचं. 800 किलोमीटर, तू 800 किलोमीटरला काय आपले लोकेशन मिळणार आहे त्या लोकेशन पर्यंत तू घेऊन जातोयस. कोणाला बरोबर आहे, मी 3दा चेक केलं, 5दा चेक केलं. दुसऱ्याला विचारलं 800 पासून तुला 2000 किलोमीटर पर्यंत घेऊन जायचं, त्यांनी सगळं कन्फर्म केलं. असं प्रत्येक स्टेजचा सगळ्या लोकांनी कन्फर्म केलं, पण त्यांनी काय प्रोग्राम वापरले आणि हे प्रोग्राम एकमेकावरती जातात का? पॉवर पॉईंट मध्ये एक प्रेझेंटेशन आहे, दुसरं प्रेझेंटेशन आहे, त्याला जर मला काही लिंक करायचं असेल तर अनलेस मी पॉवर पॉईंट मध्ये ती कमांड दिली की ह्या स्लाइडला मला लिंकेज जर कोणी प्रश्न विचारला तर त्याचा डेटा ह्या स्लाइडवरती जा, असं जर मी लिंक दिली ती बरोबर, तर ती स्लाइड उघडली जाईल त्या लिंकवरती क्लिक केली. पण ते जर केलं नाही तर ती जाणार नाही उघड. त्यामुळे एआय वापरताना आपल्याला बघायचं आहे की आपण प्रश्न बरोबर विचारतोय का. प्रश्नच जर चुकीचा असेल, आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला आपण असं म्हणतो की उत्तर जे असतं हे प्रश्नामध्येच लपलेलं असतं, पण तुम्ही प्रश्न बरोबर विचारू शकता. 60 ते 70% उत्तर हे प्रश्नामध्ये असतं. आपल्याला जर प्रश्न समजला किंवा विचारणाऱ्यांनी जर प्रश्न बरोबर विचारला तरच त्याचं उत्तर तुम्हाला येईल. जर माझ्या प्रश्नामध्येच जर अँबिग्युटी असेल, प्रश्नामध्येच जर मी बरोबर मांडणी केलेली नसेल, तर उत्तर आहे ते सुद्धा विचित्रच येऊ शकतं. त्यामुळे एआय वापरताना ती दुसरी काळजी आपल्याला घ्यायची. आणि त्याच्या पुढे जाऊन आपण आता काय बघणार की एआय हे डायरेक्टली झालंय का, ह्याच्या मागे किती पद्धतीने आपण विचार केलेला आहे आणि किती मोठ्या प्रमाणामध्ये ह्याच्यासाठी डेटा कलेक्शन झालंय, त्याचा अनालिसिस झालाय, त्या अनालिसिसवरती त्याचं व्हेरिफिकेशन झालंय, त्या व्हेरिफिकेशन नंतर ज्या वेळेला आता गुगल किंवा ChatGPT वगैरे अशा ज्या संस्था आज आपल्याला एआय अवेलेबल करून देत आहेत, हे एका दुसऱ्या दिवसातलं काम झालेलं नाही. आणि त्यासाठी जर वेळ मिळाला तर एक छोटासा एक्झरसाइज आपण या इथे करणार आहोत की तुम्हाला डेटा कलेक्शन, त्याचं अनालिसिस करण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते आणि त्या मेहनतीच्या नंतर त्याच्यावरती ज्या वेळेला तुम्ही वेगवेगळे प्रोग्राम्स लिहिणार आहात, मॅथमॅटिकल मॉडेलिंग बनवणार आहात, त्या मॉडेलवरनं आपल्याला त्याचं एक एआय आणि ते एआयचं व्हेरिफिकेशन करताना पुन्हा अनेक सॅम्पल्स त्याच्यामध्ये घालायला लागतात. पहिल्यांदा डेटा कलेक्शनसाठी तुम्ही 10-15 सॅम्पल्समध्ये जर डेटा कलेक्शन केलं आणि त्याचं अनालिसिस केलं तर तुमचं एका ठराविक लेवलपर्यंत एआय तुमचं उत्तर बरोबर देऊ शकतो. पण ते जर तुम्ही 1000 सॅम्पल्स घेतली, लाखभर सॅम्पल्स घेतली, जगभरातली सॅम्पल्स घेतली आणि त्याचं जर अनालिसिस केलं तर तुमच्या एआयची जी ऑथेंटिसिटी जी आहे ती वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे प्रेझेंटेशन चालू करायच्या आधी सारांश रूपात मला एवढं सांगायचं की एआय आज आपण सगळे खूप एक्सायटेड आहोत की जे 20 वर्ष आपण मागे होतो ते आपण 20 वर्षाची भरत आणलेली आहे. काही क्षेत्रामध्ये आपण 2, 3, 4 वर्षच फक्त मागे राहिलेलो, काही क्षेत्रामध्ये अजूनही 18-19 वर्ष, काही क्षेत्रामध्ये अजूनही 20 वर्ष आपण मागेच आणि ती गॅप आपण अजूनही भरून काढलेली. पण एआय हे असं टूल होऊ शकेल की ज्याच्यामुळे आपण ही जी गॅप जी आहे ही लवकरात लवकर भरू शकतो.
दुसरं जे आहे की एआय तयार करण्यासाठी, एआय वापरणं हे सोपं आहे पण तयार करणं हे फार महत्वाचं. आणि प्रत्येक ठिकाणी जसं आज आपण लोकल फॉर वोकल किंवा वोकल फॉर लोकल जे काय आपण म्हणतो, की जर एखाद्या अमेरिकन कंपनीने जर एआय तयार केलं असेल आणि त्यांनी जर भारतामध्ये त्याला जे काही पॉईंट्स पाहिजे होते तेवढे मिळाले नसतील, बऱ्याच वेळेला आपण गुगलमध्ये बघतो की ज्या सोसायटीकडे किंवा ज्या बिल्डिंगकडे जायचं असतं त्याच्या मागच्या बाजूला घेऊन जातो, त्याचा एंट्रन्स कुठे आहे, त्याचा एक्झिट कुठे आहे किंवा त्याच्या मागचा भाग कुठे आहे त्या गुगलला कळत नाही. मग हे जे परफेक्शन बारक्या लेवलपर्यंत जे घेऊन जायचं असतं, त्यासाठी जर भारतीय एखाद्या कंपनीने जर एआय तयार केलं आणि आपले जे लोकल प्रॉब्लेम्स आहेत ते लोकल प्रॉब्लेम सोडवण्यासाठी जर आपण त्याच्यावरती जास्त भर दिला, तर बाकी जगातल्या लोकांना भारतातले लोकल प्रॉब्लेम सोडवायची काही एवढी इच्छा नाही किंवा त्यांना ते करायचं पण नाही. भारत प्रगत व्हावा असं बऱ्याचशा देशांना वाटत नाही. आपली आज एवढी 140 कोटी लोकसंख्या जे ते एवढं मोठं मार्केट, या आपण जर आपल्या स्वतःच्या विकसित भारतमध्ये जर सगळं डेव्हलप करायचा प्रयत्न केला तर बाहेरच्या देशातनं आज जी आपली डिपेंडन्सी आहे किंवा आत्मनिर्भरता आपली जी कमी आहे ती जर वाढवली तर ह्या देशांचं सगळं उत्पन्नच कमी होऊन, आणि म्हणून ते आपल्यासाठी असं काही प्रोग्राम करणार नाही. आणि म्हणून मी तुम्हाला इस्रो, डीआरडीओ आणि डीएनएचं जे उदाहरण दिलं किंवा या बॅटरी इलेक्ट्रिक व्हेकल करतो याच्यावरती समाधान मानण्यासारखं काहीच नाही. काय बनवतोय आपण फक्त सांगा. बाकी जी मेन मोटर आहे, मेन बॅटरी आहे ज्याच्यावरती सगळी इलेक्ट्रिक व्हेकल चालते, तर सगळेच्या सगळे 100% स्पेअर्स किंवा क्रिटिकल पार्ट्स बाहेर नाही येतात, आपण फक्त असेंबल करतो. त्यामुळे ते आपल्याला या इथे आणण्याचा प्रयत्न करायचा. आणि तिसरी गोष्ट, एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या याच्यामध्ये फक्त शहरातलीच मुलं किंवा ज्यांच्याकडे आज ह्या कॉम्प्युटरवरती किंवा बाकीच्या विषयांवरती खर्च करण्यासारखे आज पैसा आहे तेवढीच मुलं करू शकतात का? आणि हा मुद्दा तुमच्यावरती स्ट्रेस करण्यासाठी, जसं आता भागवत सरांनी सांगितलं की मी रिटायर झाल्यानंतर 3 वर्षापूर्वी आधी जे काही ह्या सगळ्या मोठमोठ्या सायंटिस्टकडनं शिकलो, त्या सायंटिस्टने एवढंच शिकवलं की आम्ही जे आलेले आहोत, डॉक्टर कलाम तर आम्हाला नेहमी सांगायचे ज्यावेळेला ब्रह्मोसच्या डेव्हलपमेंटसाठी आम्ही त्यांच्याकडे वारंवार जाऊन त्यांची मदत घ्यायचो, म्हणत की मी तर एका साध्या खेड्यातनं आलेला मुलगा आहे, आज तुम्ही माझ्याकडे वेगवेगळ्या ठिकाणून वेगवेगळ्या कंपन्या भारतातल्या येत आणि माझा सल्ला घेताय, ह्याच्यात मला आनंद जास्त नाहीये, पण खेड्यातल्या मुलाने आज ह्या पदापर्यंत पोहोचलं आणि असं काहीतरी मी कर्तृत्व करू शकलो किंवा जी आज 5 जी त्यांनी जी ते ज्यावेळेला डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट लॅबोरेटरी एक छोटी लॅब आहे फक्त डीआरडीओच्या अंडर, 52 लॅब आहेत, त्यातल्या एका लॅबचे डायरेक्टर झाले. आणि त्यांनी ज्यावेळेला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला प्रपोज केलं अग्नी, त्रिशूळ, पृथ्वी, आकाश, नाश या सगळ्या मिसाईल्स, IGMT प्रोग्राम त्याला म्हणायचं, कोणाच की एवढा विचार मी एका खेड्यातला मुलगा जर करू शकतो आणि बाकीच्या शहरात वाढलेल्या मुलांबरोबर कॉम्पिटिशन करून त्यांच्या पुढे जाऊ शकतो मी, याचं सगळं श्रेय जे आहे ते आपल्या शिक्षण संस्था, की मला त्यांनी चांगलं शिकवलं, माझ्या गुरुजनांनी मला चांगली एक समज दिली की शिक्षण म्हणजे काय. आणि कदाचित आपली ही नवीन NEP जी आहे, 2 मिनिटात मी तुम्हाला सांगतो पण त्याच्यामध्ये 2 मुद्दे जे आहेत NEPचे ते डॉक्टर कलामांनी त्यावेळेला म्हणजे 1999 साली मी पहिल्यांदा डॉक्टर कलामांना भेटलो त्यावेळेला त्यांनी सांगितलं. आणि डॉक्टर अनिल काकोडकर जे इथे सृजन सायन्स सेंटर आले होते त्यांनी आता एक 2-3 महिन्यापूर्वी ठाण्यामध्ये एक VPM टेक्निकल कॉलेज आहे त्याला डिप्लोमा होता, ते डिग्री झालं, त्यावेळेला तिकडे आले होते आणि त्यांनी सांगितलं. 2 उदाहरणं देतो आणि मग आपण मेन प्रेझेंटेशन करू. डॉक्टर कलाम म्हणाले की आमच्या शाळेमध्ये, त्यांच्या जी शाळा तिकडे रामेश्वरला जी आहे त्या शाळेमध्ये पहिल्यापासून फक्त पुस्तकी ज्ञान, कधीही मला आमच्या शिक्षकांनी पुस्तकाचं पानं ओढून हे पाठ कर आणि उद्या मी तुला 21 अपेक्षित प्रश्नांमध्ये विचारणार आणि ते बरोबर तू लिहून काढ, त्याच्यामधला ऱ्हस्व, दीर्घ, तुझं ग्रामर, तुझं हे सगळं मी बघणार आहे, बाकीचं कंटेंट तर ते बरोबर येईलच. पण तेवढं न करता त्यांनी आम्हाला प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी एक छोटीशी वस्तू दाखवली त्याचं उदाहरण आमच्या डोक्यात फिरण्यासाठी. आणि ते नेहमी सांगायचे की त्यांच्या शाळेमध्ये त्यांना सायकलवरती निबंध लिहायला सांगितलं, सगळ्या मुलांनी सायकलवरती निबंध, तर कोणालाही ज्यांनी सायकल बघितलेली आहे तो सहज सांगू शकेल सायकलला 2 चाकं असतात, एक चेन असते, पायडल मारलं की सायकल पुढे जाते, हँडल असतं, डावा ब्रेक असतो, उजवा ब्रेक असतो, म्हणजे जे आपल्याला एक सायकलवरती जे आपण वर्णन करू शकतो ते कोणीही करू शकतो. पण ज्यांनी कधी सायकल चालवलेली नाही ती सायकल जरा आज मी आणून इथे उभी केली आणि
म्हटलं चला आता ही सायकल तुम्ही एवढा चांगला निबंध लिहिला, 10 पैकी 7 मार्क तर सगळ्यांना मिळाले, 10 पैकी 10 मार्क बऱ्याच मुलांना मिळाले. पण सायकल चालवू शकाल का? निबंध लिहिण्यात तुम्हाला जास्त स्वारस्य आहे कारण ती परीक्षेमध्ये मार्क मिळाले. पण त्याच्यापेक्षाही जास्त महत्व जे आहे ते सायकल चालवण्यामध्ये. सायकल चालवताना तुम्हाला त्याचं जे मेकॅनिझम समजेल की सायकलवरती लावलेलं जे स्प्रॉकेट आहे ते आणि खालती पॅडलच्या मधलं जे स्प्रॉकेट आहे ह्याचा डायमीटर दोन्ही सारखा का नाही? तो मोठा आहे, हा छोटा आहे. हा ते छोटा आहे पण सायकलचं जे व्हील आहे आपण जिथे ट्यूब लावतो ते एवढं मोठं आहे. डावा ब्रेक मारला तर मागचा ब्रेक लागतो, उजवा लावला तर पुढचा लागतो. उजवा शक्यतो वापरू नका म्हणून आपण सांगतो. तुम्ही जर खरं करून बघितलं तर तुम्हाला कळेल. बाकी मी कितीही समजावून सांगायचा प्रयत्न केला की उजवा मारून तर सायकल टॉपल होईल, तरी 10 वेळा सांगितलं तर काही मुलांच्या लक्षात येईल. पण प्रत्येक मुलाने जर सायकल चालवली आणि उजवा ब्रेक मारून पडला की तो कधी विसरणार. त्यामुळे त्यांनी सांगितलं की प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी प्रॅक्टिकलची जोर द्यायला पाहिजे. आणि हेच बरोबर आज NEP मध्ये आपण घेतलेले आहे की एज्युकेशन नंतर स्किल. प्रत्येक मुलामध्ये काहीतरी स्किल असायला पाहिजे. एकदा एक स्किल तुमच्या डोक्यात शिरलं ना की मग हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स कधीही करा आणि त्याच्या मागचे बारकावे आणि पुढचे बारकावे हे सगळे तुम्हाला लक्षात येईल. पण त्याच्यानंतर ते 1999 सालची गोष्ट सांगतात. डॉक्टर कलामाने तिसरी गोष्ट सांगितली की जी आज आलेली आहे, कदाचित त्यांनी ह्या फॉर्म मध्ये सांगितली नाही, मी ह्या फॉर्म मध्ये सांगतो कारण NEP मध्ये आहे ते तुम्ही ऐकणार याच्या पुढे म्हणून तुम्हाला कोरिलेट करतात. तिसरी गोष्ट त्यांनी महत्वाची सांगितली त्यावेळेला की आमच्या शाळेमध्ये आमच्या शिक्षकांनी आमच्यामध्ये चांगली वृत्ती निर्माण केली. नुसतं आम्हाला चांगलं संदेश दिला नाही, चांगलं शिकवलं नाही किंवा चांगली प्रॅक्टिकल्स करून घेतले नाही. आणि आज त्याला आपल्या या NEP मध्ये आपण नॉलेज, स्किल आणि ॲटिट्यूड KSA असं त्याला फुल फॉर्म शॉर्ट फॉर्म दिलेलं आहे. ह्या फॉर्म मध्ये आपण ते आणलं. आता ॲटिट्यूड म्हणजे काय? त्यांना बारका सुद्धा कुठलाही कप्ता त्यांच्या टेबलवरती तुम्हाला दिसणार नाही. त्यांनी केलेलं कुठल्याही कामाचं, त्यांना जर काही भेट दिली, आता या इथे आम्हाला फुलांचं तुम्ही गुच्छ दिला तर ते असं ठेवणार नाहीत कधीच. ताबडतोब कोणाला तरी सांगणार पाणी घेऊन ये, त्या पाण्यामध्ये ठेव. त्यामुळे तुम्ही एवढी झाडावरनं फुलं तोडून आणली ती आता इथे ठेवली की ती कोमेज. त्यांचं कोमेजण्याचं आता हे नाहीये. त्यांच्याकडे अजूनही 24 तास 48 तास त्याच्यामध्ये आज लाईफ आहे त्याच्यामध्ये. ही वृत्ती जी आहे ना ही आपल्या बारक्या बारक्या छोट्या छोट्या ह्याच्यातनं दिसून येते. स्वच्छता का आपण आपलं सगळं शहर किंवा आपलं शाळा किंवा आपलं घर स्वच्छ ठेवू शकत नाही. आपल्या घरापुरतं मर्यादित राहतो. काढलेला कचरा बाहेर टाकला की आपल्याला वाटतं की आपण स्वच्छ झालो. प्लास्टिक, किती वेळेला आपण प्लास्टिकची चांगली काळजी घेतो. जिथपर्यंत प्लास्टिकच्या आतमध्ये दूध असतं, प्लास्टिकच्या आतमध्ये बिस्किट असतं, प्लास्टिकमध्ये बांधलेला एखादा मिक्सर ग्राइंडर किंवा काही अप्लायन्स असतं, तिथपर्यंत अगदी लहान बाळासारखं त्याला सांभाळून घेत असतो. पण एकदा ते प्लास्टिक मधला तो जो महत्वाचा भाग ज्याच्यासाठी आपण खर्च करून आणलाय ते काढलं, त्या प्लास्टिककडे इतक्या तुच्छतेने आपण बघतो की किंवा कधीच बघतच नाही. ते कुठेही पडलेलं असतं, कसंही गेलेलं असतं. हा जो निष्काळजीपणा जो आहे ना हा त्यावेळेला त्यांनी सांगितला की कसं आपल्याला आपली वृत्ती बदलायला हवी. जर वृत्ती बदलली तर विकसित देशासाठी आपण लवकर जाऊ शकतो. आणि आज पूर्ण ब्रह्मोशी डेव्हलपमेंट आहे. प्रत्येक महिन्याला कमीत कमी प्रत्येक इंडस्ट्रीला ते 1 दिवस तरी 3 तास द्यायचे. राष्ट्रपती असताना सुद्धा त्यांनी कधीही त्याच्यामध्ये कमी केली नाही. आणि कधीही टेक्निकल रिव्ह्यू झाला की तुझे शॉपचे फोटो दाखव, तू प्रत्येक तुझ्या वर्करचा युनिफॉर्म कसा आहे तो दाखव, तुझा मशीनचा फोटो दाखव. जे मी बऱ्याच वेळेला ते आमच्याकडे यायचे आणि काही क्रिटिकल फॅसिलिटी इनॉग्रेट केली की त्यांना बोलवायचं आणि त्यांच्याकडनं ते इनॉग्रेट करून घ्यायचं. ते मशीन तुम्ही मेंटेन करताय का? तुमच्या मुलासारखी किंवा तुमच्या स्वतःसारखी काळजी त्या मशीनची घेताय का? हा त्यांना प्रत्येक वेळेला फोटो दाखवायला लागायचा. जसं आमचे गोदरेजचे जे संस्थापक आहेत, कुठल्याही आमच्या डेव्हलपमेंटसाठी एक जरी झाड मध्ये आलं तर ते फार आम्हाला सांगायचं की झाड तुमच्यामध्ये तर तुम्ही झाड तिथेच ठेवा आणि त्याच्या बाजूला तुम्ही त्या 2 झाडांमध्ये कसा तुमचा संसार बसवता येईल. संसार म्हणजे मी आपला सहज शब्द वापरला की तुमची फॅक्टरी कशी करता येईल ती करा. पण समजा त्यांना आम्ही कन्व्हिन्स केलं की नाही हे आता झाड मध्येच येत आहे आणि आम्हाला ह्या लेआउटमध्ये ते बसणार नाही, तर त्या झाडाच्या भोवती आम्ही जवळजवळ 100 फुटाचा खड्डा करण्याचा गोदरेजच्या खर्चाने. जेवढं डीप जाता येईल तेवढं जायचं, ते झाड उचलायचं, दुसरा खड्डा तयार ठेवायचा, तिकडे नेऊन ते झाड लावायचं.
आणि ते झाड टिकेल याची गॅरंटी नाही, कारण शेवटी काय आपण त्याच्या मुळाला हात घातलेला आहे. म्हणून प्रत्येक वेळेला एका झाडाच्या मागे 5 झाडं आमच्या गोदरेजच्या कॅम्पसमध्ये लावायची. आणि आमची बोर्ड ऑफ डायरेक्टरची मिटिंग असू दे किंवा त्यांच्याबरोबरचा रिव्ह्यू असू दे, आमचे सगळे रिव्ह्यू त्या झाडाचे फोटो किंवा त्या झाडाची किंवा ते 5 लावलेली झाडं जी आहेत ती कशी चांगली जगतायत, त्यातलं एकही झाड मिळेल नाही. प्रत्येक जर एक झाड त्या 5 झाडातलं जर काही कारणामुळे जर खराब झालं, मेलं, तर त्याच्या बदली दुप्पट लावायची, अशी आमच्या डिव्हिजन हेडची ती महत्वाची रिक्वायरमेंट होती. आणि ते प्रेझेंटेशन करायचं, म्हणजे ही वृत्ती जी ह्या सगळ्या लोकांनी आपल्यामध्ये आणायचा प्रयत्न करतोय ही सगळ्यात महत्वाची. तर हे डॉक्टर कलामांचं आणि AI जेव्हा आपण शिकणार होतो तेव्हा ह्या तिन्ही गोष्टींचा वापर करायचा. फक्त याची जी बुद्धी आहे ती आपल्याला नको, त्या बुद्धीचं स्किल, त्याचा वापर कसा करता येईल, आपल्याला प्रत्यक्षात कशी आणता येईल. वाचलेल्या किती गोष्टी आपल्या डोक्यात राहतात, पण ते जर करायला सांगितलं तर करता येत नाही. साधं स्वयंपाकाचं उदाहरण घ्या. 3 जणांना जर तुम्ही चहाची पावडर, दूध, साखर, पाणी दिलं, 3 चहामध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारच्या चवी येतील. काय येणार आहे, सगळं साहित्य तेच आहे, माप तेच आहे, पण कुठल्या वेळेला ते ऍड करायला पाहिजे, एकदम सगळं करायचं काय, टप्प्याटप्प्याने करायचं, अशा कितीतरी गोष्टी प्रत्येक ठिकाणी आपल्याला बघता येते. AI मध्ये तेवढ्या बारकाईने दिलेले नसते. आणि ते ज्यावेळेला तुम्ही करून बघा, AI मधलं जे वाचलेलं करून बघा, त्यावेळेला आपल्याला खरी त्याची प्रचिती आहे. आणि सगळ्यात शेवटी ही वृत्ती. आता डॉक्टर काकोडकर, केदारांना माहिती असेल की त्यांच्याकडे एक असं मशीन होतं जे रशियन बनावटीचं होतं, आपल्याकडे ते बनत नव्हतं. आणि ते मशीन आपल्या इथे BRC मध्ये रिसर्चसाठी फार महत्वाचं होतं. रशियाचे आणि आपले चांगले संबंध होते, त्यांनी ते मशीन आपल्याला भेट म्हणून दिलं. 15-20 वर्ष ते मशीन व्यवस्थित चाललं. त्याच्या पुढे गेल्यानंतर ते मशीन खराब झालं. शेवटी मशीन आहे, त्याला काही ना काहीतरी खराबी होणार त्याच्यामध्ये. आता हे जे मशीन आहे हे रिपेअर करण्यासाठी डॉक्टर काकोडकर त्यावेळेला BRCचे डायरेक्टर होते. त्यांच्याकडे ते जे लॅबचे अधिकारी होते ते गेले की हे मशीन खराब झालं, आपल्याला एकतर नवीन मशीन घ्यायला पाहिजे किंवा त्या रशियन संस्थेला बोलवून इकडे ते रिपेअर करून घ्यायला पाहिजे, आपल्याकडे रिपेअर होईल असं वाटत नाही. त्यांनी विचारलं किती जणांना तुम्ही आतापर्यंत विचारलं, भारतीय काही जे नवीन कंपन्या तयार झाल्यात त्यांना किंवा आपल्याकडचे जे मेंटेनन्सचे लोक आहेत त्यांना, सगळ्यांना विचारून झालं, कोणी त्या मशीनला हात लावायला तयार. मग शेवटी ठरलं त्या रशियन कंपनीला विचारायचं की तुम्ही येऊन रिपेअर कराल का. आणि त्यांनी कोटेशन पाठवलं, ते अप्रूव्ह झालं. त्यानंतर त्यांची फक्त एकच रिक्वायरमेंट आली की आम्हाला आमच्याकडचे जे खाणं पिणं आहे आणि तुमच्याकडचं खाणं पिणं याच्यामध्ये फरक आहे, तर साधारण रशियन स्टाईलचं खाणं बनवता येईल का बघा, कारण हा जो टेक्निशियन येणार आहे किंवा जो कोण येणार आहे तो एवढं भारतीय संस्कृतीचं तुम्ही जे तिखट खाता वगैरे ते खाऊ शकणार नाही, त्याची तब्येत खराब झाली तर तुमचं मशीन होणार नाही. म्हणून तेवढं एकच फक्त करा, बाकी सगळ्याच्या सगळ्या गोष्टी तो घेऊन येईल आणि सगळं स्वतः करा. टेक्निशियन तो आला, त्याने पहिल्या दिवशी उघडलं, त्याला लक्षात आलं काय त्याच्यामध्ये खराबी झाली आहे ते. त्याने सांगितलं की याच्यासाठी 4 दिवस होईल. काही त्याच्यामध्ये व्हेरिएशन होते की यायचे फक्त पैसे ॲग्री झालेले होते, प्रत्येक दिवसाचे त्याचा खर्च किती होईल तो इथे आल्यानंतर मोजमाप केल्यानंतरच ते पैसे सँक्शन होते. त्यांनी पहिल्या दिवशी तो रिपोर्ट दिला, 1 दिवसानंतर तो रिपोर्ट अप्रूव्ह झाला, 3ऱ्या दिवशी त्यांनी काम चालू केलं. कोणाचीही मदत घेतली नाही, मेंटेनन्स आहे. तुम्हाला बघायचं असेल मी काय करतो इथे, तुम्ही 100 माणसं बघा, कॅमेरा लावा, वाटेल ते करा, मला कोणाची तुमच्या मदत नाही. एकट्या माणसाने सगळेच्या सगळं ते रिपेअर केलं, सगळं मशीन. मग त्यामध्ये मेकॅनिकल फॉल्ट होता, इलेक्ट्रिकल फॉल्ट होता, बाकी काय होतं सगळं करून घेतलं. आणि ही जेव्हा डॉक्टर काकोडकरांना समजलं की एकटा माणूस सगळं करतोय, म्हणून ते त्याला भेटायला आले प्रत्यक्ष. किंवा तू असं काय कसा शिकलंस एवढं सगळं या मशीनवर. कोणाला मी शिकलो नाही, हे मशीन मी डिझाईन केलं, हे मशीन मी असेंबल केलेलं, हे मशीन मी डिझाईन केलेलं आहे. आणि वाढत वाढत आज मी ह्या गटकेला ह्या इन्स्टिट्यूटचा डायरेक्टर आहे. तुम्हाला आज मी डॉक्टर काकोडकर स्वतः जरी उभे राहिले कुठल्या मशीनवरती, एवढं माझ्याकडे नॉलेज आहे, माझं 1, 2, 3 ॲग्रीमेंटच्या वेळेला एवढं कौतुक झालं जगभरामध्ये, मला कुठल्याही मशीनला हात लावतो, मी काम करू शकत नाही. मी कागदावरती तुम्हाला भरपूर स्केचिंग करून देईन, प्रोग्रामिंग बनवून देईन, हे करून देईन, पण प्रत्यक्ष मशीनला मायाच्याने हात लागणार नाही. आणि हीच परिस्थिती आपल्याकडे सगळ्यांची आज. आणि म्हणून हे वोकेशनल ट्रेनिंग फार महत्वाचं आहे. आणि AIच्या पुढे जाऊन काहीतरी करायला हवं. माझं सांगायचा उद्देश की AI वरती तुम्हाला भरपूर मटेरियल मिळेल, भरपूर तुम्ही शिकू शकाल, पण आत्ता मी जे सांगितलंय ह्याचा कदाचित
असं मला वाटतंय की ह्या गोष्टी एवढ्या चांगल्या पद्धतीने लोक सांगत नाहीत आणि तिथे खरं आपली म्हणजे एक कमतरता राहते की आपण फक्त वापर कसा करायचा, हे आहे ना तुला हे आहे ना हे तू असा प्रश्न कर, तू असं कर, याचं असं अनालिसिस कर. नुसता वापर करून काही फायदा नाही. प्रत्येक वेळेला काहीतरी पॅच नवीन चॅट जीपीटी किंवा गुगल देणार नाही तिथपर्यंत आपण त्यांची वाट बघत बसणार. अरे तू दे काहीतरी मला, ह्याच्यावरती पण मला नॉलेज हवं आहे, ह्याच्यावरती पण मला माहिती आहे जी आज चांगल्या पद्धतीने येत नाही. पण ती माहिती कशासाठी करायची, का करायची, ती कशी बनवायची आणि ह्याच्यात जर आपण जर निष्णात झालो, ह्याच्यामध्ये जर आपण आज जर आपली कार्यप्रणाली जर वाढवली तर मला वाटतं आज आपलं सार्थक होईल. आता इथे मी तुम्हाला काही चित्र दाखवतो. आतापर्यंत कोणाला काही प्रश्न आहेत मध्ये थांबवलं तर चालेल, आवडेल मला. हा विषय जो आहे तो आता खरं आपण चालू करतोय, पण त्याच्या आधी जर तुम्हाला काही कोणाला प्रश्न असतील किंवा काही सांगायचं असेल किंवा एखादा माझा मुद्दा पटला नसेल तर सांगा, आपण त्याच्यावर चर्चा करू, नाहीतर ठीक आहे. आपण ऑलरेडी काही उदाहरणं घेतलेली आहेत. या इथे मी काही आणखी उदाहरणं तुमच्या समोर इथे ठेवली. प्रत्येक गोष्ट जर तुम्ही जर बघितली तरी आपल्या परिचयाची एकदम उजव्या बाजूला कोपऱ्यात जे तुम्हाला दिसत आहे चुंबक मॅग्नेट जे आपण म्हणतो ते, फक्त हे मॅग्नेट अशा पद्धतीने आपण कधी एकमेकाला दाखवत नाही किंवा त्याचं चित्रित करत नाही किंवा ऍक्च्युली मॅग्नेट घेऊन कसं ते काम करतं हे आपण बघत नाही. हाताने जेव्हा तुम्ही साऊथ नॉर्थ पोल एकत्र राहणार किंवा साऊथ साऊथ पोल एकत्र राहणार आणि ते चिकटू शकणार नाही, किती फोर्स केला तरी ते चिकटणार नाही. या गोष्टी या ज्या तुम्हाला त्याच्या बाजूला ज्या रेषा काढलेल्या आहेत म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला दिसत नसतात आणि घडत असतात त्याचं जर चांगलं आकलन जर व्हायला हवं असेल तर ते आकलन जिथपर्यंत आपण अशा पद्धतीच्या आकृत्या तयार करत नाही तिथपर्यंत त्याचं आकलन पटकन होत नाही. म्हणून ती पहिली गोष्ट केली. तेच जर थोडस डाव्या बाजूला सरकलं, तुम्ही एक गाडी आहे आणि त्याच्या पुढे एक मोठा पंखा लावलेला आहे. त्याचं उदाहरण काय आहे की ही जर गाडी 20च्या स्पीडने जात असेल, 40च्या स्पीडने जात असेल तर जी आपली वारा हवा किंवा अगदी स्थिर जरी हवा असेल तरी आपल्या गाडीच्या गतीमुळे त्याचे जे आतमधले करंट आहेत, जसं ज्या मॅग्नेटमध्ये तुम्हाला करंट दिसत आहेत तसे या इकडे जे करंट आहे हे हवेतले करंट डिस्टर्ब होणार त्या गाडीच्या शेपने. आणि त्या लाईन्स जर तुम्ही बघताय तर त्या लाईन्स, कर्सर दिसतोय का मला इथे? या इथे बघा, या इथे सुरुवातीला ज्या आहेत त्या सगळ्या पॅरलल आहेत, एका मागोमाग एक समांतर आहे. पण जसं गाडीला टच होत आहेत त्या तशा त्या सगळ्याच्या सगळ्या आता विस्थापित झाल्या, त्यांच्या जागेपासून दुसरीकडे लांब गेल्या. आणि हे ज्या वेळेला होतं त्याच्यामुळे गाडीवरती एक प्रकारचं प्रेशर येतं. आता जे खालतीच्या होत्या आणि त्या सगळ्या आता वरती गेल्या त्याच्यामुळे एक दबाव आलाय. आणि अशीच प्रत्येक उदाहरणामध्ये हा खालती आता मधला जो आहे त्याच्यावरती जर तुम्ही बघाल तर काय दिसत आहे, एखादा ब्रिज आहे जे आता आपण बातम्या बघतो की ब्रिजवरती कोलॅप्स झाले, पडले ते ब्रिज. जर तो ब्रिज ज्यावेळेला आम्ही डिझाईन केलेला आहे त्यावेळेला जर त्या तिकडचा आपण एक सर्वे घेतो की या ब्रिजवरला साधारण एका वेळेला किती गाड्या जाऊ शकतात. एखाद्या शहरातला जर असेल, हायवेवरती असेल तर एका वेळेला एक त्या ब्रिजवरती 2-3 सुद्धा ट्रक असू शकतो. पण एखादा आता संगमेश्वरती गेलो त्या तिथे एवढं ट्रॅफिक नाही, त्या ब्रिजवरती एका वेळेला एकच गाडी असण्याची शक्यता आहे. अगदी आपण प्रॉबेबिलिटीने केलं तर 2, मी त्या 2 जणांसाठीच केलेलं आहे. पण एखादा उत्सव आहे किंवा काही कुठे ट्रॅफिक जाम झाला आणि त्या ब्रिजवरती जर 4 गाड्या आल्या तर काय होईल, त्या ब्रिजचं जे आहे ते स्ट्रक्चर त्याचं पूर्ण बदलून गेलं, तो वाकेल. आता हे मी तुम्हाला सांगणं आणि याचे समोर चित्र दाखवण्याच्यामध्ये खूप फरक आहे. याची एवढी आपल्याला अंदाज येत नाही, पण इथे जर आपण बघतो याच्यावरती आपल्याला लगेच समजतं की काय होणार आहे जर ब्रिजवरती जर लोड वाढलं तर. किंवा आपण घरामधला नळ असतो, पाणी ज्यावेळेला आपण सोडतो त्यावेळेला वेगवेगळ्या पद्धतीने ज्यावेळेला पाणी आपण बारीक सोडतो मोठं सोडतो तर नळाचा प्रवाह बघा कसा. या इकडनं डावीकडनं समजा पाणी आतमध्ये येत आहे, उजवीकडनं बाहेर येत आहे. या वरचा नळाचा जो कॉक आहे तो आपण फिरवतोय, हे करताना पाण्याचा फ्लो पूर्ण विचित्र होतोय आतमध्ये. तिकडे टर्ब्युलन्स म्हणतात त्याला, की लॅमिनार फ्लो जो आहे त्याच्याऐवजी टर्ब्युलंट फ्लो झाला आणि त्याच्यामुळे नळातनं पाणी बाहेर येताना सुरुवातीला एकदम जोरात येतं
आणि एका ठराविक वेळेनंतर मग ते हळूहळू शांत होतं आणि लॅमेलार फ्लो बाहेर यायला सुरुवात होते. आता ह्याच सगळ्या गोष्टी जर आपल्याला एआयच्या माध्यमातून करायच्या असतील तर त्यासाठी डावीकडे जी सगळ्यात वरती जे आहे निळं तुम्हाला अशी एक म्हणजे गादी असल्यासारखी दिसते निळ्या रंगाची आणि त्याच्यावरती वेगवेगळ्या रंगाचं आणि सगळ्यात मधल्या भागात लाल रंगाचं हे दिसतं. आता आपण असं अज्युम करूया की ही खरंच गादी आहे आणि या गादीवरती आता कोणी बसलेलं नाहीये किंवा आपण काही सामान ठेवलेलं नाहीये आणि तो जो मधला जो भाग आहे त्या तिथे जर मी काही सामान ठेवलं तर बाकीचा जो गादीचा भाग आहे त्या गादीच्या भागावरती निळा जिथे राहिलेला आहे तिथे त्या सामान ठेवायचा किंवा तिकडे कोणी बसण्याचा काही परिणाम झालेला नाही आहे. पण ज्या सेंटर पोझिशनला जिथे मी बरोबर ते सामान ठेवलं आहे तिथे त्या गादीचं सगळ्यात जास्त दबली गेली आणि ती कमी जास्त प्रमाणात दबली गेलेली आहे. जसं सेंटर पासून आपण त्या निळ्या रंगापर्यंत बाजूला जातोय तसे वेगवेगळ्या ज्या रंगाच्या छटा दाखवल्या त्या छटा आपल्याला इंडिकेट करतात की किती प्रमाणात ती दबली गेलेली आहे. जिथे सगळ्यात जास्त लोड आहे तिथे सगळ्यात जास्त दबली गेलेली आहे. आता ह्या ज्या गोष्टी इथे ज्या दिसत आहेत ह्या एआयने बनवलेल्या मॉडेल. हे ज्या वेळेला नव्हतं त्यावेळेला संशोधन होत नव्हतं अशा दबावामध्ये त्यावेळेला संशोधन होत होतं. फक्त त्यावेळेला आपण मॅथमॅटिकल मॉडेल जे आपण पुढे बघणार आहोत की कसं बनवायचं ते हातावरती बनवलं जायचं. आणखीन एक तुम्हाला एरोस्पेसमधलं उदाहरण देतो. एक सॉफिस्टिकेटेड मशीन लागतं एरोस्पेसमध्ये काम करायला की ज्याच्यामध्ये आपण नॉर्मली काय असतं आपलं एक्स वाय आणि झेड 3 ॲक्सिस असतात. पण ह्या 3 ॲक्सिसवरती किंवा 3 ॲक्सिसवरती सगळे कंपोनंट बनवू शकत नाही. त्याच्यामध्ये 2 रोटरी ॲक्सिसही द्यावे लागतात. मग त्याला 5 ॲक्सिस मशीन म्हणतात. त्या 5 ॲक्सिस मशीनचं प्रोग्रामिंग करणं फार कठीण आहे. डॉक्टर सालिनकर म्हणून IIT मध्ये एक प्रोफेसर होते मॅथमॅटिक्सचे होते आणि त्यांचं नाव इस्रो चेअरमनला कोणतरी सुचवलं की तुम्हाला जर 5 ॲक्सिस मशीन तुम्हाला तयार करायचं असेल किंवा जर बनवायचं असेल तर तुम्ही त्यांची मदत घ्या. आता आम्हाला वाटलं होतं की मेकॅनिकल इंजिनियर असेल किंवा इलेक्ट्रॉनिक इंजिनियर असेल जर मशीन बनवायचं असेल तर गणितातला प्रोफेसर आम्हाला काय मदत करणार. म्हणून आम्ही IIT गोदरेजच्या जवळच आहे मी पण IITतलाच आहे त्यामुळे आम्ही त्यांना जाऊन भेटलो त्यांना सांगितलं की असं असं एक मशीन बनवायचं आहे आम्हाला आणि त्यासाठी चेअरमन इस्रो त्यावेळेला प्रोफेसर UR राव म्हणून इस्रोचे चेअरमन त्यांनी सांगितलं तुमचं नाव मदत घ्या आणि तुम्ही मदत करू शकाल. त्यांनाही थोडासा अचंबा वाटला की हे असं काय झालं की मी तर म्हणजे मशीन टूल मधला नाही मेकॅनिकल नाही इलेक्ट्रिकल नाही सिव्हिल नाही की ज्याचा माझा मशीनचा कधी संबंध नाही कधी मशीन जवळून पाहिलेलं पण नाही. मग त्यांना आम्ही सांगितलं की हा जो कंपोनंट जो आहे त्या कंपोनंटला आम्हाला एका वेळेला 5 टूल्स किंवा 5 मोशन्स लागणार आणि त्याचं कोऑर्डिनेशन जर झालं नाही तर जो शेप त्यातला बाहेर यायला पाहिजे तो येणार नाही. साधी एक जर टिंब ठेवतो आपण डॉट म्हणतो त्याला फक्त कुठेही तुम्ही पेन्सिलचा टाकला की मिळून जाईल तुम्हाला. आता जर तुम्हाला त्याची लाईन बनवायची असेल तर तुम्ही एक छोटा प्रोग्राम दिला की y इज इक्वल टू एक्स आणि y इज इक्वल टू एक्स म्हणजे 1 2 3 4 त्या पद्धतीने ते चालत जाईल आणि तुम्हाला एक पूर्ण लाईन मिळेल. त्याच्याऐवजी जर उलटा प्रोग्राम दिला x इज इक्वल टू y आणि एक्स वायच्या इथे 1 2 3 केलं तर बरोबर 90 डिग्रीला इथे वाय ॲक्सिस तयार होईल. 45 डिग्रीला जर केलं तर एक्स इज इक्वल टू वाय म्हणजे 1 1 2 2 3 3 4 4 असं सगळं करत गेलं तर ही 45 डिग्रीची लाईन. पण आता हीच जर लाईन मला ह्या इकडे पण घ्यायची झेड ॲक्सिस तर बघा तुम्हाला विचार करता येतो का एक्स आणि वायचं इक्वेशन किती सोपं होतं. आता हे एक्स वाय झेड एकाच वेळेला तिन्ही कोऑर्डिनेट्स आपल्याला द्यायला लागणार तरच ह्या 3 ॲक्सिसमध्ये जाऊन मला ती लाईन तयार होईल. म्हणजे जर आपला एखादा आपण आयताकृती ठोकळा घेतला तर त्याचा ठोकळ्याचा कर्ण त्याच्या एका सरफेसचा नाही ठोकळ्याच्या आतमधला जो कर्ण आहे तो काढायचा. इमॅजिन करू शकताय तुम्ही. आणि आता मी सांगतोय की हे करताना असं सरळ नुसतं जायचं नाहीये मला असं नागमोडी जायचं आणि त्या टोकापर्यंत जायचं. असं जर करायचं असेल तर तुम्ही आम्हाला कोऑर्डिनेट्स देऊ शकाल का की एक्स वाय झेड आर थिटा. ते म्हणाले हे तर मला सहज शक्य आहे मी तर गणितातला तज्ज्ञ आहे मला तुम्ही कुठलाही शेप सांगा मी तुम्हाला 2 दिवसामध्ये ते एक्स वाय झेड आर थिटा सगळे कोऑर्डिनेट्स करून देतो. आणि त्यांनी ते अक्षरशः 24 तासामध्ये
सगळा तो प्रोग्राम बनवला. एका एक्सेल शीट त्यावेळेला नव्हती, पुन्हा कागदावरती त्यांनी लिहून काढला तो. मग तो आम्ही त्या मशीनला की हा जेव्हा पॉईंट आम्हाला करायचा आहे तेव्हा एक्सला सांगितलं तू एवढं जा, वायला सांगितलं एवढं जा, हे सगळं कॅल्क्युलेशन त्यांनी करून दिलं होतं आम्हाला. एवढं त्यांची इमॅजिनेशन पॉवर होती. त्यांनी ते न सांगता त्यांच्या डोक्यामध्ये ते तो जो जो प्रोफाईल होता तो प्रोफाईल ते इमॅजिन करू शकले. आता हा प्रोफाईल जिथपर्यंत आपल्या सगळ्यांना इमॅजिन करता येणार नाही तिथपर्यंत आपण काहीच करू शकणार नाही. म्हणून मग आता सॉफ्टवेअर आपल्याकडे आलेलं आहे. कॅडकॅन जे आपण म्हणतो, ऑटो कॅड जे म्हणतो, तर तुम्ही शिकला असाल तर त्याच्यामध्ये हे तुम्हाला दिसेल. अशा पद्धतीने आपल्याला ही डेव्हलपमेंट शिकायला लागते आणि पुढे पुढे जावं लागतं. आता यातले बरेचसे आपण बघितलेलं आहे बोलण्यामध्ये ऑलरेडी की आपल्याला 5 सेन्सेस आहेत. आता 5ही सेन्सेसचा आपण वापर करतो का? आज जे काय आपल्याकडे पूर्वी फक्त फोनवरनं आपण एकमेकाशी बोलू शकत होतो, आवाज जात होता, आवाजाचं डिजिटायझेशन आपण करू शकलो. त्याच्यानंतर आणखीन प्रगती झाली आणि पुढच्या प्रगतीमध्ये आपण काय बघितलं, आपण एकमेकाला पाहू शकतो, पण एकमेकाला टच करू शकतो का नाही करू शकतो. मी जर काही चांगलं स्ट्रॉबेरीचं आईस्क्रीम खातो तर मला जो फ्लेवर, माझी जी चव आहे ती मी चव तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो का नाही पोहोचू शकतो. मी घरामध्ये एखादी चांगली उदबत्ती लावली आणि ती इतका चांगला सुवास दरवळतोय, मी प्रसन्न आहे, पण तुम्हाला तो प्रसन्नता मी तिकडे तुमच्यापर्यंत आणू शकतो का नाही आणू शकतो. जर 5 सेन्स आपल्याकडे जर आहेत की ज्याच्यावरती आपलं सगळं आजचं भवितव्य आहे, कुठलीही गोष्ट जर आपल्याला कळायची असेल चांगल्या पद्धतीने, तर आपण ते 5 सेन्सेस जिथपर्यंत टच करत नाही, फील करत नाही, तिथपर्यंत आपल्याला त्याचा पूर्ण अनुभव येत नाही. आज एआयचं हे लिमिटेशन, याच्यामध्ये फक्त 2च गोष्टी आपण चांगल्या पद्धतीने एकमेकांपर्यंत पोहोचवू शकतो, की चांगला व्हिडिओ पोहोचवू शकतो एकमेकांपर्यंत आणि चांगल्या आपण श्रवण करू शकतो. आणि म्हणून ह्याचं नाव आर्टिफिशियल हे सतत तुमच्या डोक्यात तुमचं राहिलं पाहिजे की ही बुद्धिमत्ता आहे, ही जिथपर्यंत आपण डेव्हलप करणार नाही आहोत, आपण त्याच्यामध्ये संशोधन करणार नाही आहोत, आपण त्याच्यामध्ये सेन्सर्स आणणार नाही आहोत, आणि त्या सेन्सरवरनं जसं कॅमेरा जे काय बघतोय ते डिजिटाईज करून एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पाठवता येतो. एकदा डिजिटाईज झालं की ते कुठेही जाईल, पण ते डिजिटायझेशन होत आहे का फील, जिथपर्यंत मला इथे कळत नाही की हे इथे मऊ आहे का कठीण आहे हा पदार्थ इथे लावला, तिथपर्यंत मी तुम्हाला ते कसं ट्रान्सफर करू. मी तुम्हाला सांगेन एवढा हार्ड आहे, एवढा हार्ड आहे किंवा मऊ आहे, सॉफ्ट आहे. गादीचं उदाहरण तिकडे आधीच दिलं होतं, पण हे एकमेकाला कम्युनिकेट फील कसं आहे ना, तो समजणार कसं, सुवास एकमेकांपर्यंत जाणार कशी, माझी चव एकमेकांपर्यंत जाणार कशी, त्यासाठी आपल्याला रिसर्च करायचा आहे. तो रिसर्च जर आपण आज दुसऱ्या देशांवरती अवलंबून राहिलो तर आपण एआय पुढे नेणार नाही. एआय नुसतं प्रोग्रामिंग नाहीये, आता बेसिक साचा ढाचा त्याचा तयार झालेला आहे एआयचा. एकदा तुम्ही डिजिटाईज करू शकलात की कुठूनही जगात कुठल्याही काही मिली सेकंदमध्ये तुम्ही जाऊ शकता. पण ते डिजिटायझेशन कसं करायचं हे जर आपल्याला कळलं नाही, त्याच्यावरती जर आपण फोकस केला नाही, तर फक्त एआयचे वापर, फक्त युजर वापर, बिल्डर कधी होणार. त्यामुळे या साईडमध्ये आपण ते दिलेलं आहे. आणि ही मानवी बुद्धीशी कधीच आर्टिफिशियल इंटेलिजन्स होणार, फार फार ते आपल्यापेक्षा दुप्पट गतीने काम करू शकते, आपल्यापेक्षा 100 पटीने काम करू शकते. जसं मी सांगितलं की एक माणसाचं काम रोबोट जर लावला तर तो कदाचित 40 माणसांचं काम करू शकतो. एक जेसीबी पूर्वी शेत नांगराला बैल 2 आणखी त्याच्या मागे शेतकरी किती वेळ ते शेत नांगरत बसायचं. आज जेसीबी तुम्ही आणलात, नांगर लावलात की काही क्षणामध्ये तो फटाफट सगळं नांगरून जातो, मोकळं करून जातो. ही क्षमता आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सची वापरायला हरकत नाही, की जिथे आपल्याला जसं डॉक्टर सालीम खानाला 24 तास लागते, आज तोच प्रोग्राम सिमेन्सचं सॉफ्टवेअर आहे, हायपर मिल म्हणून एक सॉफ्टवेअर आहे, किंवा फानुक म्हणून एका जॅपनीज कंपनीचं सॉफ्टवेअर आहे. तिथे तो शेप जर तुम्ही त्या त्या मॉडेलमध्ये टाकला 2 मिनिटं सुद्धा लागत नाहीत तो प्रोग्राम बनवायला, जो त्यांना 24 तास लागले होते. हा वेळेचं जर आपल्याला नियोजन करायचं असेल आणि जी गोष्ट आपल्याला पूर्णपणे कळली आणि ती गोष्ट आपण पूर्णपणे कॉम्प्युटरमध्ये घालून दिलेली आहे आणि त्याचं व्हेरिफिकेशन केलेलं आहे, तो प्रोग्राम टेस्ट केलेला आहे, बऱ्याचशा प्रोग्राममध्ये बग असतात,
बघ असेल तर त्या प्रोग्रामला काय अर्थ राहत नाही. मग तो आपले पोहोच असायला पाहिजे की तो प्रोग्राम बरोबर आहे का नाही हे चेक कसं करता येईल. आणि त्यासाठी ही सगळ्यात पहिली की फरक आपल्याला जमून घेतला पाहिजे. आपण जे काम करतोय त्यासारखं कम्प्युटर कधीच करू शकणार नाही, आपल्यापेक्षा फार तर फास्ट करू शकेल. पण आपल्याला शेवटी आपण माणूस आहोत, आपण जमणार आहोत. 2 तास 3 तास काम केल्यानंतर चहा कॉफी किंवा कुठे आपल्याला नॅचरल कॉल्स असतात त्यासाठी जावं लागेल, आपल्याला कधी आराम करावा लागेल. एकच काम करून करून लोक भडमंड म्हणून म्हणतात. कम्प्युटरला आणि रोबोला काही कळत नाही. त्याला पॉवर मिळाली, त्याची मोटर चालू आहे, त्याचं गिअर बॉक्स चालू आहे, तो चालू, त्याचं काम ते न थांबणारं काम. त्याला फक्त सतत तुम्ही मटेरियल पुरवलं पाहिजे काहीतरी आणि तो आउटपुट देत राहा. आता एआयचं जर आपण हिस्ट्री बघितली, हिस्ट्री कशासाठी जाणून घ्यायची असते की ह्याच्या पुढे जाऊन आपल्याला काहीतरी करायचं आहे. जे 1950 सालापासून जर याच्यावरती रिसर्च चालू आहे एआय वरती, तर आज आपण 2025 मध्ये म्हणजे 75 वर्ष आता होती. 75 वर्षात आपण भारतामध्ये ह्याच्यावरती किती वेळेला संशोधन केलं आणि अशा किती पद्धतीने केलं. भारतामध्ये कमतरता नाही. मी काय संस्कृत शिकलेलं नाही, त्यामुळे मला ते संस्कृत शिकायचं कळत नाही. पण जे कोणी तुमच्याकडे तज्ञ आई वडील शिक्षक असाल तुम्ही, तर नक्की आर्टिफिशियल इंटेलिजन्स कुठल्या ना कुठल्या तरी आपल्या श्लोकात आलेलं आहे. आतापर्यंत एकही रिसर्च असा नाहीये की जी काय डेव्हलपमेंट आहे की ज्याच्यात संस्कृतमधल्या कुठल्या तरी श्लोकात आपल्याला ते सापडलेली. कदाचित ते डेव्हलप झालं नसेल, पण त्यावेळेला ज्या कोणी ते संस्कृत श्लोक लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये हे कुठेतरी त्यांनी व्हिज्युअलाइज केलं होतं की आज आणि उद्या मानव प्रगती करणार आहे आणि त्या तिथपर्यंत जाणार आहे किंवा ही दिशा आपल्याला घ्यायला पाहिजे. तर हा जो इतिहास आपल्याला आहे तो त्यासाठी बघायचा की 50 ते जवळजवळ 2020 पर्यंत एआय हा विषय आपल्याकडे अशा पद्धतीने बोललाच जात नाही. जरी जगभर संशोधन चालू होतं त्याचं, तरी आपल्याकडे फार कमी लोक त्याच्यावरती विचार करत होते. आज इथे इथे कमीत कमी आपण आणखीन 100 मुलांपर्यंत हा विषय इथे आणण्याचा प्रयत्न केला. पण हा एवढा पुरेसा नाहीये. 140 कोटी मुलांमध्ये आपल्याकडे सगळ्यांच्याकडे मेंदू, आपल्याकडे सगळ्यांच्याकडे ऐक्यू आहे. कदाचित माझा ऐक्यू 60 असेल, 70 असेल, 100 असेल, 120 असेल, पण ऐक्यू तर आहे ना, काहीतरी विचार तर मी करू शकतो. मग काय विचार आहे ते करायचं आपण सगळ्यांनी फक्त मी चांगलं एआयचा वापर कसा करू याच्यावरतीच का विचार करायचा, का मी चांगलं नवीन एआय घडवू शकत नाही याच्यावरती का नाही विचार करायचा. आणि म्हणून ही हिस्ट्री महत्वाची की 1960 मध्ये त्याला पूर्ण चांगल्या पद्धतीने पैसे मिळाले, फंडिंग मिळालं 10 वर्षात बाकीच्या देशांना. आज अजूनही आपल्याकडे बेसिक एआय मध्ये काम करण्यासाठी ज्या पद्धतीचं फंडिंग किंवा ज्या पद्धतीचं प्रोत्साहन मुलांना मिळालं पाहिजे ते मिळत नाही. आणि म्हणून डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी पुढचं वर्ष 2026 जे आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 200 कोटी रुपये सुरुवातीला माफक स्वरूपात कळवला, पण 200 कोटी रुपये प्रत्येक युनिव्हर्सिटीला, प्रत्येक म्हणण्यापेक्षा जी युनिव्हर्सिटी या एआय मध्ये एआय बॅकएंड फ्रंट एंड जे आपण सॉफ्टवेअर वापरतो त्याच्यामध्ये भरपूर काम करणार आहे. बॅकिंग कसं करायचं, आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की ऑटो कॅड किंवा बाकीचे जे आपले कटियाचे जे सॉफ्टवेअर्स आहेत किंवा आपले हे जी 3 सॉफ्टवेअर मी प्रोग्रामिंग जी सांगितली तुम्हाला, फानुक आहे किंवा हायपरमिल आहे किंवा सिमेन्स आहे, ह्याच्यामध्ये जवळजवळ 40 ते 50% भाग हा भारतीय सायंटिस्टनी किंवा भारतीय इंजिनियर्सनी कॉन्ट्रीब्युट केलेला आहे. अनफॉर्च्युनेटली आपण हे 40-50% लोक एकत्र आणू शकत नाही आणि त्यांना प्रॉडक्ट बनवायचं. तुम्ही नुसतं तो रिसर्च करू नका, त्या रिसर्च मधून तुम्ही असं काहीतरी सॉफ्टवेअर बनवा की जे सॉफ्टवेअर तुम्ही विकू शकाल. जसं मगाशी PSLVचं उदाहरण दिलं की नुसतं एक स्टेज बनवणं तर ते महत्वाचं नाही, अख्खं रॉकेट बनवून ते रॉकेट सक्सेसफुली 36,000 किलोमीटर पर्यंत सॅटेलाइटला घेऊन जाऊ शकतं का हे प्रूव्ह करायचं आपल्याला. तर तो प्रॉडक्ट म्हणून PSLV आपल्याला विकता येईल. PSLVचे एक स्टेज जर आपण सक्सेसफुली बनवलं तर जगातली कुठलीही कंपनी आपल्याला ऑर्डर देणार नाही किंवा विकत घेणार नाही. ते म्हणणार आम्हाला त्याचा काय उपयोग आहे, बाकीच्या 3 स्टेजसाठी आम्ही कुठे जाऊ. त्यामुळे आपण जो आता रिसर्च करतोय हा रिसर्च जो आहे हा सगळा फक्त एक एक त्यातलं कुठलं तरी मॉड्यूल घेतोय आणि त्याच्यावरती रिसर्च करतोय. त्याच्याऐवजी हेच जर सगळे आपण 4 जण 5 जण 10 जण 20 जण जो काय आपला ग्रुप आपण बनवू शकतो आणि त्याच्यावरती आपण कसं करणार, आणि त्यासाठी आपण एक शेवटी एक छोटंसं उदाहरण घेणार आहोत की पहिला रिसर्च कसा करायचा, त्याचं अनालिसिस कसं करायचं, त्याचे
रेफरन्सेस त्याचे कसे ड्रॉ करायचे आणि त्याच्यातलं जर आपल्याला एखादं मॉडेल बनवता आलं तर ते कसं बनवायचं ते पण आपण बघणार आहोत. एक मिनिट जरा पाहू. आता हे मगाचंच उदाहरण जे आहे ते आणखीन थोडं आपण वेगळ्या पद्धतीने ते समजावून घेऊ. या पहिल्या चित्रात तुम्हाला डावीकडे वरती काय दिसतंय? टोमॅटो, बरोबर. तो डोळ्याने बघितला, मेंदूमध्ये त्याचं आकलन झालं आणि आपण त्याला नाव ठेवलं टोमॅटो. आता तेच आपण खालती या इथे सेन्सिंग डिव्हाइस ठेवलं, तिकडे एक कॅमेरा ठेवला. कॅमेराने ते बघितलं, लाल दिसलं त्याला, तरी कॉम्प्युटरला ते सांगितलं की मला लाल रंगाचं गोल आकाराचं फळ दिसतं. आता त्यांनी काय काय उदाहरणं त्याची दिली बघा. तो म्हणतोय की 84% टोमॅटो, 15% सफरचंद, 1% पीच. मेंदूला तसं झालं होतं लहानपणापासून आपल्याला जे शिकत आलेलं आहे आणि जे आपण बघतोय त्याचं आकलन आपल्या मेंदूमध्ये एवढं चांगलं झालेलं आहे की त्याचं उत्तरही टोमॅटोच येतं आपल्याला प्रत्येकाला. आता एखाद्या जर बघितलं नसेल तर गोष्ट वेगळी आहे, पण नॉर्मली हे शक्य आहे. आता हे कॉम्प्युटरला शिकवायला लागणार आहे आपल्याला की आता ह्या टोमॅटो, ॲपल आणि पीच हे तीन जे तू सजेस्ट केले त्याच्यामध्ये काय फरक आहे. पीचचा आकार आणि टोमॅटोचा आकार लहानला दिसताना तेवढंच घेतलं, पण जर तू पीच वरती उचललं तर खालच्या बाजूला टोमॅटोला काय दिसेल आणि पीचला काय दिसेल, हा जो फरक त्याच्यामधला आहे तो जिथपर्यंत आपण कॉम्प्युटरला समजावून सांगणार ना की तू घाई करू नकोस, त्याला सांग की ते जे काय फळ मला दाखवतोस ते वरती उचलून खालचाही भाग दाखव किंवा गोल फिरवून दाखव. टोमॅटो गोल फिरवला सगळ्या बाजूने, साधारण तो गुळगुळीत असतो आणि एखाद्या गोल चेंडू सारखाच असतो, पण सफरचंद कदाचित त्याला कुठे असेल कोणे असतात लागले, पूर्ण बॉल सारखं गोल नसतं सफरचंद, क्वचित असतात सफरचंद नाही असतात. आणि पीचला तर एक लाईन पण असते त्याच्यावर, म्हणजे हे बारकावे जिथपर्यंत आपण सांगणार नाही त्याच्यात तिथपर्यंत कॉम्प्युटर कधीच 100% जे मेंदूने जे केलेलं आहे ते दाखवू शकणार नाही. आणि तेच पुढे त्या मग अशी जे आपण मॅग्नेट बघितलं होतं की करंट ज्या फिरतोय आणि ती जर बॅटरीची पोलॅरिटी जर मी बदलली तर ह्या सगळ्या ज्या रेज जे आहेत आता हे डोळ्याने दिसणार नाही आपल्याला, पण मॉडेलवरती दाखवल्यावरती तुम्हाला ते जास्त चांगलं आकलन होतं त्याचं. पण हे पहिल्यांदा कोणीतरी एक्सपेरिमेंट करून बघितलंय की ह्या अशा प्रकारच्या वेव्ज येतात तिथे, ऑसिलोस्कोप म्हणा किंवा जे काय बाकीची इन्स्ट्रुमेंट्स आपल्याकडे असतात त्या ह्याच्याप्रमाणे, आणि त्यातनं हे मॉडेल बनलं. उजवीकडचं आहे हे मॉडेल आहे, हे प्रत्यक्ष नाही आहे. तिकडे खरी कॉपरची तार नाही आहे किंवा तिथे खरी बॅटरी नाही आहे ज्याचा फोटो घेतलेला आहे. ते मॉडेलवरती केलेलं आहे, पण ते मॉडेलवरती आणि ऍक्च्युअली हे ते 3D मॉडेल चालेल का मला माहिती नाही, कारण हा प्रोग्राम मी तिकडनं दुसऱ्या कॉम्प्युटरवरती प्रिंट केलेला आहे. नाही होते, पण इथे जर तुम्ही ते फ्लिप बॅटरी म्हणजे बॅटरीची पोलॅरिटी जर बदलली तर ह्या सगळ्या ज्या रेज जे आता इथे समजा क्लॉकवाईज दिसत आहेत तर त्याऐवजी अँटी क्लॉकवाईज होतील, या इकडनं ज्या डावीकडनं उजवीकडे जात आहेत त्याच्याऐवजी उजवीकडनं डावीकडे जातील, असं फक्त लगेच तुम्हाला फिरवून दाखवेल. आणि जसं तुम्ही ते हे कराल त्याप्रमाणे तुम्हाला त्याचं अंडरस्टँडिंग चांगलं होईल. आता हा आपला मानवी मेंदू आहे आणि त्याच्यामध्ये खालती जो इकडे उजव्या कोपऱ्यात दाखवलाय त्या पद्धतीच्या सतत रिॲक्शन चालू असतात, म्हणजे इलेक्ट्रॉन्स फिरत असतात, प्रोटॉन्स स्टेशनरी असतात, न्यूट्रॉन असतात आतमध्ये, आणि विचार करायची जी पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये ह्या सगळ्याचं पृथक्करण होऊन वेगवेगळ्या पार्ट्समध्ये मेंदूच्या वेगवेगळ्या ठिकाणी असतं. जे हार्ड डिस्कमध्ये आपण तसंच केलं आहे ह्याच्यानं, तिकडे वेगवेगळ्या प्रकारची रचना हार्ड डिस्कमध्ये केलेली आहे आणि तो सेक्शन त्या वेळेला वापरला जातो. आणि जसं ह्या मेंदूमध्ये जे आपले इलेक्ट्रॉन आणि ज्या संरचना केलेली आहे त्या पद्धतीची संरचना याच्यामध्ये केलेली आहे, आणि ती ज्या वेळेला मॅच होईल जे मेंदूमध्ये आपलं होत आहे ते आणखीन ह्या कॉम्प्युटरमध्ये जे होत आहे ते त्यावेळेला आपल्याला हे चांगल्या पद्धतीने बघू शकतो. कदाचित या इथे लिंक पण नाही होणार, ठीक आहे, चांगली लिंक पण होती. आता या दोघांची जर तुलना केली आपण की एआयला का महत्व येतं,
आता मानसिक क्षमता आपली जी आहे ती आणखीन जी मेमरीची जी आहे ह्युमनची किती आहे 2.5 पेटाबाइट्स आणि कॉम्प्युटरची आहे साधारण 2 पेटाबाइट्स. म्हणजे आज मनुष्याची ताकद जी आहे आजच्या घटकेला मेंदूची प्रोसेसिंग करायची ही 2 पेक्षा 2.5 म्हणजे थोड्याफार फरकाने जास्त. पण आता जास्त दिवस राहिलेले की जिथे ही 2 मेगाबाईट पेटाबाईट जी आहे ती 3, 4, 5, 6, 10 पर्यंत जाऊ शकेल. कारण मेंदू आपण देवाने एकच दिलेला असतो. ह्या मेंदूमध्ये एकाच माणसामध्ये 2 मेंदू बनवायची शस्त्रक्रिया जिथपर्यंत आपल्याला जमणार नाही तिथपर्यंत हे पेटाबाईट्स आपले वाढणार नाही. पण कॉम्प्युटरमध्ये तसं नाही आहे. क्लाउड कॉम्प्युटिंग आपण एक छोटासा कॉम्प्युटर होता. त्या कॉम्प्युटरमधली मेमरी होती, हार्ड डिस्क होती, त्याला सप्लिमेंटरी हार्ड डिस्क झाली. आता सगळा डेटा आपल्याला जो आहे तो कुठे जगभरात कुठेतरी हे क्लाउड कॉम्प्युटिंगचे क्लाउड्स आहेत त्या क्लाउडमध्ये कुठेतरी जाऊन बसलेला असतो. इतकी फास्ट रिॲक्शन झालेली आहे. काही सेकंदात कॅनडामध्ये असू दे, जपानमध्ये असू दे, अमेरिकेत असू दे किंवा अगदी हैदराबाद, मुंबई, पुण्यात कुठे आपला डेटा असू दे तर आपल्यापर्यंत काही सेकंदामध्ये येऊ शकतो. बराचसा तुमचा जो डेटा आपण म्हणतो की माझ्या गुगल ड्राईव्हवरती आहे, गुगल ड्राईव्हचा बेसिक मेमरी कुठे ठेवलेली आहे तुम्हाला कोणालाच माहिती नाही आणि ते सांगणार पण नाही कधी आपल्याला कुठे आहे ते. पण तुम्हाला पाहिजे त्यावेळेला तुम्ही ती डाउनलोड करू शकता. तुम्हाला पाहिजे त्यावेळेला तुम्ही ती तुमचा डेटा जो आहे तो त्या मेमरीमध्ये ठेवू शकता. किती मेमरी आपण कितीही वाढवणार आहोत जेवढी ती मेमरी वाढवणार आहोत जेवढ्या त्या पद्धतीचं आपण प्रोसेसर त्याच्यामध्ये टाकणार आहोत तेवढं ते प्रोसेसिंग फास्ट होईल. जरी आज आपण थोडेसे जास्त असलो याच्यामध्ये तरी सुद्धा काही वर्षांचाच फक्त अवधी आहे की आपल्या मेंदूच्या ह्याच्यापेक्षा हे सगळं तर ॲव्हरेज आहे. काही कॉम्प्युटर आहेत ते याच्यापेक्षा वरती आहेत पण ते अजूनही एक्सपेरिमेंटल बेसिसवरती आहेत, कमर्शियल बेसिसवरती आलेले आहेत. त्यामुळे ह्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या फार तुम्ही महत्वाच्या ठरवू नका इथे. कारण जर तुम्ही रिसर्च केलात तर काही कॉम्प्युटर्स तुम्हाला 4चे पण दिसतील पेटाबाइट्स आणि काही ह्युमन ब्रेन जे आहेत आपल्याकडे ते सुद्धा 4 पेटाबाइट्स. हे सगळ्या गोष्टी इथे ॲव्हरेज आउट करून इथे आपण घेतलेल्या आहेत. पॉवर किती लागते बघा आता. ह्युमन ब्रेनला फक्त 20 वॅट्सच फक्त पॉवर लागते आणि तीच कॉम्प्युटर एवढ्या मोठ्या प्रमाणात जर करत असेल तर 20 मेगावॉट. एक छोटा आपला त्याचा मोबाईलचा टॉवर जो असतो तुम्ही जर बघाल रस्त्यावरती बऱ्याच ठिकाणी आपल्याला नेट येत नाही किंवा आपल्याला सिग्नल येत नाही तिकडे जर आपण त्या टॉवरच्या जवळ गेलो तर आपल्याला येतं. त्या टॉवरची एक रेंज असते. तर प्रत्येक टॉवरच्या खालती तुम्हाला एक मोठा जनरेटर किंवा मोठा ट्रान्सफॉर्मर बघायला मिळतो. तर तो जर वरचा ट्रान्समीटर जर त्याचा चालू असायला पाहिजे आणि एवढ्या मोठ्या क्षेत्रापर्यंत सिग्नल जायला हवा असेल तर तेवढ्या मोठ्या प्रमाणात त्याच्यावरती पॉवर द्यायला लागते. माणसाला तेवढी लागत नाही. फक्त 20 वॅट आणि 20 मेगा एवढा फरक आहे या पॉवरमध्ये. हा जो ब्रेन आपला जो चालतो आहे कमीत कमी पॉवरवरती चालतो. त्यामुळे आता रिसर्च असा केला जातोय की आपण एवढं जर करायचं म्हणून ह्या सगळ्या गोष्टी एअर कंडिशनमध्ये ठेवायला लागतात. खूप मोठ्या प्रमाणात कूलिंग द्यावं लागतं. आता सगळ्या कॉम्प्युटर मोबाईल जास्त वापरला आपण फेस टाईम जास्त केलं किंवा स्काईप जास्त केलं मोबाईलवरती की गरम होत होतं. पण त्याचं प्रोसेसिंग करायला त्याला एवढी पॉवर लागते बॅटरी लवकर डाऊन होते आपली. मग त्याला कूलिंग द्यावं लागतं. शेवटी तो कॉम्प्युटर किंवा मोबाईल बंद पडतो तुमचा. मग त्याला थंड करून तुम्ही चालू केलं तरच तो पुन्हा चालू होईल. माणूस चिडतो पण गरम होत नाही. आपण गरम म्हणतो ते ऍक्च्युली डोकं गरम झालेलं नसतं. ताप आला तर फक्त गरम होतं. तसा तो फरक आहे त्याच्यामध्ये. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कॉम्प्युटरमधला जशा ब्रेनपर्यंत आपण आणायला लागू त्याची पॉवर कमी होईल, त्याचं प्रोसेसिंग आपल्यापेक्षा जास्त होईल, अविश्रांत तो काम करू शकेल आणि त्याच्यानंतर कदाचित 20, 30, 40 वर्षानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्सची खरं इंटेलिजन्स त्याच्यामध्ये यायची शक्यता आहे. आता आपण अजूनही हे करतो की नाही आपला माणसाचा मेंदू आहे तोच शेवटपर्यंत हे राहील. तर साधं उदाहरण आहे. सगळं आपल्याला मानवी शरीराची रचना समजलेली पण रक्त बनवू शकतो का आपण. जेवढ्या केमिकल फॅक्टरी जेवढा रिसर्च झालेला आहे इतक्या मोठ्या प्रमाणात पैसा केलेला आहे रक्त बनवू शकत नाही. ऐकलं तुम्ही एकाने तरी की हे आर्टिफिशियल रक्त आहे की आज रक्तदान करायची गरज नाही. रक्तदान हे फक्त मानवी शरीरातलंच रक्त आपण एकमेकाला देऊ शकतो. तिथपर्यंत दुसरं बाकी गोळ्या बिळ्या तुम्हाला काय हिमोग्लोबिन वाढेल हे वाढेल ते वाढेल पण पूर्ण रक्त जे त्याचे सगळं फंक्शन आहे त्या प्रकारचं केमिकल रासायनिक कुठलंही आज कृत्रिम आपण करू शकलो. आणि ह्याच गोष्टी सगळ्या
याच्यातनं आपण उदाहरणार्थ घेऊ शकतो. आता हे जे आहे ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर मानवी शरीराचं उदाहरण जे आपण घेतलं होतं की कशा पद्धतीने त्याचं मॅपिंग केलं. मगाशी आपण गादी बघितली तर हे मानवी शरीरातले एवढे सगळे जे इथे टिकमार्क केलेले आहे त्या सगळ्या गोष्टी जर हे जर सॉफ्टवेअर किंवा तुम्ही जर गुगलवरती जाऊन जर बघाल एक 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 तुम्ही गोष्ट फक्त जर त्यातली क्लिक केली तर तेवढंच त्या मानवी शरीराचं फंक्शनिंग कसं होतं हे समजावून सांगितलं जातं. आणि तेच सगळं जर टिक केलं आणि जर क्लिक केली वरती जी लिंक दिलेली आहे तिथे तर हा इकडचे जे दोन रोबो सारखे जे दिसत आहेत खालती ते तुम्हाला तुम्ही सांगितलेली तुमची जी काही कृती आहे ते करून दाखवू शकतो. ते हृदयाचे ठोके दाखव की ते हृदय कुठे आहे, ते हृदय आकुंचन कसं होतं, प्रसरण कसं होतं, ते त्या आकुंचन झाल्यानंतर प्रेशर कसं वाढतं त्याच्या पंपसारखं, मग ते पूर्ण कसं आपल्या शरीरभर ते रक्त पसरलं जातं, कुठल्या कुठल्या नसातनं ते जातं, कुठल्या परत येतं, ही सगळी ती संस्था ती दाखवू शकते. पण हे सगळं आर्टिफिशियल हे आपल्याला पहिल्यांदा आपण समजलं, आपण आपल्या शरीराचं विच्छेदन केलं, त्याच्यामध्ये ते बघितलं आपण किंवा बाकीच्या ज्या काही आपण एक्सरे आहेत किंवा स्कॅन आहे त्याच्यावरनं आपण हे समजावून घेतलं आणि त्याच्यानंतर ते मॉडेल बनवलं. आता ह्या मॉडेलचा आपल्याला वापर करायचा आहे की ह्या मॉडेलमधनं आपल्याला आपण आपलं स्वतःचं प्रिडिक्शन करू शकू. ते स्कॅनमध्ये काही असं छोटासा हे दिसलं किंवा एक्सरेमध्ये आपल्याला काही हेअरलाईन क्रॅक दिसली तर आपण करतो. ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला त्याला शिकवल्या त्याच वेळेला आपल्याला तो परत देतो मोठ्या प्रमाणात. ह्या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा कोणी केल्या? माणसानेच केल्या. त्याचं अवलोकन आपण केलेलं आहे. ते सगळं आपण घेऊन त्याच्यावरती ज्यावेळेला आपणच मॉडेल बनवलं, आपणच ते मॉडेल त्या कॉम्प्युटरवरती मेमरीत टाकलेलं. आता त्याचा फक्त फास्ट आउटपुट आपण घेतोय की जे डॉक्टरच्या ज्ञानावरती अवलंबून न राहता. आणि इस्रोचा एक प्रोग्राम आहे त्याच्यावरती टेली एज्युकेशन आणि टेली मेडिसिन. बरीचशी गावं अशी आहेत आणि स्पेशली साऊथ इंडियामध्ये जिथे इस्रोचा डॉमिनन्स आहे त्या तिकडे जवळजवळ प्रत्येक जी तिकडची शाळा आहे ती तिकडच्या जिल्हास्तरीयवरती किंवा अगदी मोठमोठ्याली जी शहरं आहेत, बँगलोर आहे, चेन्नई आहे, हैदराबाद आहे, या इकडच्या चांगल्या शिक्षण संस्थांमध्ये ती कनेक्ट केलेली. त्यांची ज्यावेळेला लेक्चर्स होतात किंवा जी आज आपण 3D ॲनिमेशन वगैरे बघतोय की जी शाळांपर्यंत पोहोचलेली नाहीये तिथपर्यंत ती जाऊ शकत नाही. एखादं रोबोचं मॉडेल तिथपर्यंत घेऊन जाऊन आपण त्याला दाखवू शकत नाही किंवा एखादं यंत्र दाखवू शकत नाही. तर निदान व्हिडिओवरती तरी चांगलं दिसावं असं करून 2,000 ते 3,000 शाळा आज या अशा प्रकारचं करतात. आणि कोरोना याच्यामध्ये आपण ते बघितलं की किती वेळा आपण डॉक्टरच्या पर्यंत समोर जात होतो. डॉक्टरशी आपण फक्त व्हिडिओवरती बोलत होतो किंवा ऑडिओवरती बोलत होतो, आपली लक्षणं त्याला सांगत होतो आणि त्या ह्याच्यावरनं ते काहीतरी आपल्याला मेडिसिन प्रिस्क्राईब करायचं मग आपण जाऊन घेऊन याच्यानं करत होतो. फिजिकल एकमेकांची टचमध्ये नव्हतो. अशा पद्धतीचं करायचं शक्य आहे प्रोव्हाइडेड आपण तो रिसर्च करून आपण तो डेटा त्याच्यामध्ये घेऊन गेलो तर. हा एक इथे व्हिडिओ आहे ना, तो आपण ट्रान्सफर केला त्या ह्याच्यामध्ये चालला असतो तो व्हिडिओ माझ्या याच्यामध्ये. हे जे इथे तुम्हाला जे दिसतंय देऊळ, हे कुठले देऊळ आहे? जाऊ दे, देवळाचं नावाचं एवढं महत्वाचं नाहीये. पण हे देऊळ साधारण 400 वर्षापूर्वी बांधलं होतं. आज एआयच्या रूपाने ते कसं बांधलं असेल, त्यावेळेला क्रेन नव्हत्या, त्यावेळेला काही अशा आज जे बिल्डिंग कन्स्ट्रक्शनसाठी लागणारे जे आहे ते नव्हतं. तर आपण तो विचार केला त्यावेळेला माणसाने कसं केलं असेल, जे काही त्याचे रेफरन्सेस मिळाले इतिहासामध्ये ते वापरले त्याच्यावरती हे मॉडेल बनवलं. आणि हे जर प्ले केलं मी तर त्या याच्यावरती तुम्हाला दिसेल की प्रत्येक दगड जो आहे तो कशा पद्धतीने आणला गेला होता, कशा पद्धतीने वरपर्यंत कळसापर्यंत घेऊन गेले ते, त्यासाठी काय प्रकारची बांधणी केली होती, काय प्रकारचे म्हणजे दोरे वापरले होते किंवा रस्त्या वापरल्या होत्या, तर कशा प्रकारचे ब्रिज बनवले होते, मातीचे असे लांबच्या लांब जे आपले शिवाजी महाराजांनी गड बांधले, एवढे मोठमोठ्या शेळा आणि त्याच्यावरती जाणाऱ्या आपल्या तोफा ज्या होत्या सहज उचलून नेलेले नाही. 5-5 किलोमीटर लांब अंतरावरती असा तो ब्रिज बांधायचा की तेवढंच फक्त ते बैल किंवा हत्ती खेचून घेऊन शक्यता होती. आज जे आपले ब्रिज वरती आपण ते जातो त्याचा जो स्लोप जो असतो, स्लोप समजतो ना, जो तिरकापणा,
तो स्लोप जो असतो तो 14 डिग्री 15 डिग्री 20 डिग्रीपर्यंत असेल अगदी घाटामध्ये तरी सुद्धा आपल्या गाड्यावरती चढून जाऊ शकतो. पण पूर्वीच्या काळात तो फक्त 2 डिग्री असेल तरच हत्ती घोडे एवढे मोठ्या जड गोष्टी घेऊन जाऊ शकत होते. 2 डिग्रीपेक्षा जास्त जर गेलं तर त्यांना चढणं शक्य नव्हतं. किती हत्ती लावा, किती घोडे लावा, किती मागणा लावा, पुढणा लावा, कसंही केलं तरी व्हील द्या त्याला खालती खालती बांबू घालून पाईप घालून त्याच्यावरनं रोल करून द्या 2 डिग्रीच्या वरती नाही. आता जर 30 फूट उंच जर असेल आणि 2 डिग्री असेल तर तुम्हाला जवळजवळ 200 फूट या इकडे लांब जावं लागतं तर तो 2 डिग्रीचा होता. आता हे गड आपले केवढे उंच आहे, हा कळस एवढा उंच आहे, पण हे सगळेच्या सगळे आपण रिप्ले करू शकतोय. आपल्याला एआयची ताकद आहे. पण ते इतिहासातले सगळे जे त्याचे जे दाखले होते आणि त्यांनी जे जे काय त्याच्यावरती केलं होतं त्या बेसिसवरती आपण ह्याचं मॉडेल बनवलेलं. कदाचित ते 100% बरोबर नसेल कारण त्यावेळेचा जुना माणूस कोणी ते व्हॅलिडेट करायला आता नाही. त्यामुळे त्याच्यावरती ते लिमिटेशन आहे की हे बनवलेलं मॉडेल बरोबर आहे का चूक आहे हे कोणी सांगू शकणार नाही. आज ज्या वेळेला आपण मॉडेल बनवणार आहोत, आज ज्या वेळेला आपण रिसर्च करणार आहोत त्यावेळेला आपल्याच पिढीने किंवा आपण ते केलेलं ते जर चांगलं डॉक्युमेंट केलं असतं, याचं जर चांगलं डॉक्युमेंटेशन केलं असतं, त्यावेळेला जर फोटो नाही पण एखाद्या चित्रकाराने जर चित्र काढून ठेवली असती की ही कशा त्यावेळेला बांधलं होतं, तेवढी चित्र नाही आहेत आपल्याकडे आज. आजच्यासारखा व्हिडिओ कॅमेरा नव्हता पण त्यावेळेला जर चित्र असती किंवा जर काही एखाद्याने निबंध जसा सायकलचा निबंध मगाशी आपण बघितला तसा जर लिहून ठेवलेला असता तेवढ्या डिटेलमध्ये तर मॉडेल कदाचित आपण परफेक्ट बनवता आलं असतं. महत्वाचं काय आहे की आपण ज्या गोष्टी बघितलेल्या नाही आहेत त्याही आता बघायचा प्रयत्न करू शकतो. ज्या आपल्या मानवी शरीरात ज्या आतमध्ये चालल्या आहेत ज्या आपल्याला बाहेर दिसत नाही त्याही आपण करू शकतो. एखाद्या झाडाची किंवा एखाद्या बीपासून त्यातनं रोप कसं बाहेर येतं हे बघायचं जर असेल तर तेही आपण बघू शकतो. आता जे आपले सायंटिस्ट शुक्लाजी याच्यामध्ये गेले होते, कुठला आपला आता तो स्पेस स्टेशनला गेले होते, त्या उपक्रमाचं नाव विसरतो. त्यांनी तिकडे जाऊन काय रिसर्च केला की इथे आपण ज्यावेळेला बघतो त्यावेळेला गुरुत्वाकर्षणामुळे हे खालती हे वरती इथे गुरुत्वाकर्षण, तिथे गेल्यावरती गुरुत्वाकर्षण नाहीच. मग जे काही आपल्याला घटक गुरुत्वाकर्षणाने आकर्षित होतात आणि खालती खेचले जातात आणि ते होत नाहीत बरोबर, ते तिकडे गेल्यानंतर त्याला सहज शक्य झालं ते करणं. जिथे गुरुत्वाकर्षण नाही, की जिथे हवा नाही, ऑक्सिजन नाही, सगळं व्हॅक्युम मध्ये आहे पूर्ण. स्पेस स्टेशनवरती व्हॅक्युम आहे पूर्ण. टेम्परेचर तिकडे साधारण 200-250च्या आसपास आहे. तिकडे सूर्याची किरणं जर आपण थांबवली तर ती पूर्णपणे थांबू शकतात, पूर्ण काळं होऊ शकतो. आपण इथेही डार्क रूम बनवतो पण त्याला खर्च खूप येतो आपल्याला की सूर्याच्या किरण आतमध्ये येऊ नये. तिथे सहज शक्य झालं. जर पाहिजे तर फक्त एका छोट्याशा ॲपर्चर मधनं तुम्ही फक्त सूर्याची किरण आणू शकता. असे कितीतरी उपक्रम त्यांनी केले तिथे. आता हा जो सगळा जो डेटा येणार आहे हा डेटा आपल्याकडे येण्यासाठी म्हणून इस्रोने सुद्धा आपलं स्वतःचं आज अंतरिक्षयान किंवा त्यासाठी वरती स्पेस स्टेशन बनवायचा प्रयत्न करणार. हा सगळा जो डेटा आला त्या डेटावरती आज अधिकार कोणाचा आहे? ज्या देशाने आपल्याला तिकडे घेऊन गेला, आपला शुक्लाजी गेले होते आणि त्यांनी तिकडे जो रिसर्च केला त्याच्यावरती त्यांचा तो सगळा हक्क आहे. आपण तो डेटा वापरू शकत नाही. मग तो जर डेटा नाही तर पुन्हा तिथपर्यंत त्याच्यावरती जो एआय प्रोग्राम बनवून येणार नाही तिथपर्यंत आपण वापरू शकणार नाही. आणि त्यांनी जो प्रोग्राम बनवलेला आहे हा प्रोग्राम तो पूर्णपणे कधीच आपल्याला देत नाही. त्या सिंदूर ऑपरेशनचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असं की याच्यापूर्वी कारगिल तुम्ही जर कधी ऐकलं असेल तर कारगिलच्या वेळेला काय झालं होतं, आपल्याकडे आपला स्वतःचा उपग्रह असा नव्हता की जो नॉर्मल आपल्या जमिनीवरचं चित्रण करत होता. पण कारगिल हा कुठे आहे? हिमालयामध्ये. तर तिथे सगळा बर्फाच्छादित प्रदेश आहे. बर्फावरचे चित्र आपले सॅटेलाईट घेऊ शकत नव्हते, त्याचं निरीक्षण करू शकत नव्हते. आणि म्हणून त्यावेळेला आपण एक नवीन उपक्रम केला आणि एक नवीन सॅटेलाईट तयार केला आणि तो सॅटेलाईटवरनं आपण बर्फाच्छादित ऑपरेशन्सवरती जर एखादा माणूस चालत असेल, एखादी जीप जात असेल, एखादा टँक जात असेल, एखादा एअरक्राफ्ट फिरत असेल, त्याच्यावरनं हेलिकॉप्टर जात असेल तर तेही आपण आता डिटेक्ट करता येणं शक्य झालं. ही सगळी टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे. या सिंदूरमध्ये सगळ्यात महत्वाचं दुसरं काय आपण केलं की जी जीपीएस सिस्टीम, आज जे सगळे जे जीपीएस मोबाईलमध्ये आपण जे वापरतो हे एकतर अमेरिकन आहे किंवा ह्याच्या आधीच्या युद्धांमध्ये आपण वापरले होते ते रशियन वापरले होते.
म्हणजे दोन्ही देश जरी आपले मित्र असले तरी मोक्याच्या वेळेला ती सिस्टीम बंद करून टाकतात, देत नाहीत आपल्याला, एक्झॅक्ट लोकेशन कळत नाही त्यामुळे. त्यावेळेला आपण आपल्या सॅटेलाईटने बनवली नाविक नावाची जी इस्रोची आपली संस्था आहे ती वापरली आणि त्यामुळे आपली लोकेशन इतकी परफेक्ट होती की ती चुकूच शकत नाही. अर्ध्या किलोमीटरपर्यंत ॲक्युरसी आपल्याला होती, बाकीचे लोक जाईल तर 2 किंवा 3 किलोमीटरपर्यंत जातात. मग एवढ्या चांगल्या ॲक्युरसीवरती आपण जाऊ शकतो आणि ती सिस्टीम आपली. आणि तसंच या सगळ्या AI-च्यामध्ये आपल्याला तेच बघायचं आहे की आपल्याला AI वापरायचं नाही. कदाचित मी आतापर्यंत 40 वेळा म्हटलं असेल भाषणामध्ये, पूर्ण 100 वेळा म्हणेल, पण हा महत्त्वाचा मुद्दा आहे की AI वापरू नका. AI कसं बनवता येईल. अरे वाईट चालू प्रत्येक घेऊ शकतो. तर इथे क्रेन वापरू कारण नक्की क्रेन याच्यात महत्वाची पावलं काय आहेत जर आपल्याला AI स्वतःला जर डेव्हलप करायचं असेल तर कमीत कमी मेहनत एंड युजरला व्हायला पाहिजे. पण ज्यावेळेला मेहनत कमीत कमी एंड युजरला आपण करतोय त्यावेळेला आपल्याला जास्तीत जास्त मेहनत घ्यायला लागेल. जिथपर्यंत आपण जास्तीत जास्त डेटा कलेक्ट करणार नाही, जिथपर्यंत जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने आपण मॅथमॅटिकल मॉडेलिंग बनवणार नाही, जिथपर्यंत जास्तीत जास्त त्या प्रत्येक रचना ज्या आहेत आपल्या त्या समजून घेऊ शकणार नाही, चांगलं लॉजिक वापरू शकणार नाही, चांगलं कोडिंग करू शकणार नाही आपण त्याचं, आणि त्याचं व्हेरिफिकेशन करू शकणार नाही, तिथपर्यंत आपण त्या गोष्टी बाजारात आणू शकत नाही. एखादा कुठलाही जेव्हा प्रोडक्ट तयार होतो, जसं गोदरेजची कुल्प, जेव्हा एखादं नवीन कुलपाचं डिझाईन आम्ही तयार करतो त्यावेळेला एक 200 कुलप ती तयार केली जातात आणि 200 लोक कुलूप नवीन शोधतायत त्यांना ती फ्री दिली. तुमच्याकडे येऊन आम्ही ती कुलप दरवाजाला फिक्स करून जाऊ, 2 महिन्यानंतर तुम्ही त्याचा आम्हाला अभिप्राय द्या की हे कुलूप वापरताना आणि आधीची जी काय तुम्ही कुलपाची रचना वापरत होता त्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला, जास्त सोपं वाटलं काय वापरायला तुम्हाला, किंवा तुमच्या जे काय अलाइनमेंट दरवाज्यांची होती किंवा जे काही तुम्हाला आधीच्या कुलपामध्ये ज्या काही कमी वाटत होत्या किंवा ज्या काही त्याच्यामध्ये सुधारणा हव्या होत्या त्या याच्यामध्ये आल्या आहेत का नाही. तर तसं आपण एकदा तो डेटा घेतला, त्याचा प्रोग्राम बनवला, आपण तो टेस्ट केला, आपण स्वतः सॅटिस्फाय झालं म्हणून ते मार्केटमध्ये येऊ शकत नाही. त्या गोष्टी आपल्याला पुन्हा मार्केटमध्ये सॅम्पलिंगसाठी द्यावं लागतात. मार्केट सर्वे म्हणतात त्याला, की मार्केटचा रिस्पॉन्स कसा आहे आपल्याला, की जो मी प्रोग्राम बनवला, जे मी प्रश्न विचारल्यावरती उत्तर मला अपेक्षित आहेत किंवा येत आहेत ती खरोखर येत आहेत का, मिळत आहेत का आपल्याला. ती जर नसतील मिळत तर आपल्याला त्याच्यात प्रोग्रामिंगमध्ये काहीतरी चेंज करावं लागेल की हे उत्तर त्या ग्राहकाला वाचायला कठीण पडतं. मग त्यासाठी मी आणखीन काय चेंज करू माझ्या प्रोग्राममध्ये, किंवा मी आणखीन काय डेटा कलेक्ट करू, किंवा त्या आणखीन डेटावरती मी काय प्रोसेसिंग करू. एक ऑप्शन द्यायच्याऐवजी 2, 3, 4 ऑप्शन्स मी देऊ शकेल का, अशा पद्धतीचा आपल्याला डेटा याच्यामध्ये आणखीन कलेक्ट करावा लागतो. त्याच्यानंतर मग जे आहे की वस्तुस्थिती काय, म्हणजे आता जे आपण इथे केलेलं आहे त्याच्यावरनं जसं आपण ते कोणाचं देऊळ आता बघितलं आणि इमॅजिन करू शकतो तसं वस्तुस्थिती बघितल्यानंतर आपण त्याचं आकलन होऊ शकतंय का आपल्याला स्वतःला त्या गोष्टीचं पूर्ण, जे 5 सेन्सेस मगाशी टोमॅटोचं जे उदाहरण दिलं त्या पद्धतीने की पूर्ण समजलाय का फक्त एकाच अँगलने आपण तो फक्त पार्ट बघितलाय किंवा त्या एकाच अँगलने हा विषय आपण हाताळतोय आणि त्याला आणखीन काही पैलू असू शकतील किंवा आणखीन काही त्याच्यामध्ये विभागणी होऊ शकेल किंवा आणखीन काही वेगवेगळ्या त्याच्यामध्ये रचना असू शकतील. तर मग त्यासाठी डेटा गोळा करायची गरज असते आणि नंतर मग त्याचं मॅथमॅटिकल मॉडेलिंग, जे डॉक्टर सालिनकरांचं मी उदाहरण दिलं तुम्हाला त्या पद्धतीने त्याचं अनुकरण करावं लागतं. आता हा बघा, इथे जो इथे प्रायमरी डेटा आहे आणि दुसरा जो डेटा आहे तो सेकंडरी डेटा आहे.
प्रायमरी डेटा म्हणजे जो आपण स्वतः डेटा कलेक्ट करणार आहोत तो. सेकंडरी डेटा जो आहे तो आपल्या इंग्लिश लँग्वेजमध्ये आपण त्याला लिटरेचर सर्वे म्हणतो. जे आपण आत्ता चॅट जीपीटी किंवा AI वापरून जे करतो तो सेकंडरी डेटा आहे. तो कोणीतरी तयार केलेला डेटा आहे, जो डेटा आपण बघतो आणि तो ग्राह्य मानतो. त्याची आपण औचित्य घेतलेली नाही की हा खरंच त्याने जो केलेला डेटा आहे तो आपल्या विभागासाठी, आपल्यासाठी, आपल्याला जे पुढचा रिसर्च करायचा आहे त्यासाठी बरोबर आहे का. आणि त्यासाठी हे आपल्याला प्रायमरी डेटा करावा लागतो. आणि प्रायमरी डेटा आणि सेकंडरी डेटा यांचं जर आपण योग्य पद्धतीने जर मिश्रण केलं तर त्याच्यामधनं आपण एक चांगल्या पद्धतीचा AIचा प्रोग्राम बनवू शकतो. आता या इथे तुम्ही बघताय की उत्तर प्रदेशचं एवढं पॉप्युलेशन आहे, महाराष्ट्राचं एवढी लोकसंख्या आहे आणि त्याच्याप्रमाणे इथे त्यांनी खालती काय घेतलेलं आहे डेटा की त्याच्यामध्ये शिकलेले किती आहेत, मग त्यामध्ये पुरुष किती आहेत, महिला किती आहेत, मग त्याचं लिटरसी रेट काढलं की इथे आज चांगल्या पद्धतीने शिकलेली माणसं किती आहेत, पर्सेंटेज काढलं. म्हणजे हा साधारण स्टॅटिस्टिकल डेटा आहे. हा स्टॅटिस्टिकल डेटा AI साठी सफिशियंट नाही आहे. याच्यावरनं तुम्ही फक्त सांगू शकता की कुठला प्रदेश किंवा कुठला देश जो आहे, आता केरळ आपण म्हणतो की सगळ्यात साक्षर जर आपल्या याच्यामध्ये जर ते राज्य असेल तर ते केरळ आहे. मग त्या पर्सेंटेजमध्ये बाकीचं कुठे राहतोय की तर JK मध्ये फक्त 43% फक्त महिला शिकलेल्या आहेत आणि सगळ्यात जास्त जे आहेत त्या चंदीगडमध्ये 76%. मग चंदीगडमध्ये असं काय त्यांनी केलं की जे जम्मू काश्मीरमध्येही आपल्याला राबवायला पाहिजे की त्यामुळे महिलांचं शिक्षण सगळ्यात शेवटचा कॉलम जो आहे तो ह्याचा डेटाचा उपयोग तेवढाच फक्त होऊ शकतो या स्टॅटिस्टिकल डेटा जे आपण नॉर्मली एक्सेलमध्ये किंवा अगदी हाताने सुद्धा आपण हा डेटा कॅल्क्युलेट करायचा. पण त्याच्यापेक्षा पुढे जर जाऊन आपल्याला करायचं असेल तर एक सुपरवायझरी कंट्रोल अँड डेटा ॲक्विजिशन, मोठ्या प्रमाणात जर डेटा आपल्याला कलेक्ट करायचा असेल तर एकतर मुलाखती हा सगळ्यात सोपा मार्ग आहे की आपली जनगणना जी होते ती जनगणना करताना आपण हे करतो. पण एखाद्या इंडस्ट्रीमध्ये जर असेल किंवा जगातल्या वेगवेगळ्या देशांमधल्या जर आपल्याला रिसर्च करायचा असेल तर त्यासाठी डेटा ॲक्विजिशन सिस्टीम घडवून आणणं ही सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि ती किती चांगल्या पद्धतीने आपण स्काडा सिस्टीम आपण डेव्हलप करू शकतो की तिथे डेटा कलेक्ट होईल, त्या डेटावरनं काही आपल्याला कंट्रोल सिस्टीम त्याच्यावर डेव्हलप करता येतील की कंट्रोल आपण पुन्हा त्या देशांमध्ये किंवा त्या इंडस्ट्री असेल, एखाद्या इंडस्ट्रीमध्ये एक केमिकल रिॲक्टर असतो, त्याला कंट्रोल रूम असते, मग त्याचं स्टोअर रूम असतं, मग त्याचं कुठेतरी ऑपरेशन्स रूम असते, मग कुठेतरी त्याचं R&D लॅब असते की ही 2 केमिकल्स ॲड केली त्या रिॲक्टरमध्ये घातली तर तुम्ही होऊ शकेल. हा सगळा जो वेगवेगळ्या ठिकाणचा जो डेटा आहे तो डेटा आपण कसा एकत्र आणता येईल आपल्याला, त्यासाठी या प्रकारच्या स्काडा सिस्टीमचा वापर करावा लागतो. त्याच्यानंतर मग येतं ते गणिताचं मॉडेल बनवायचं. आता या इथे काही उदाहरणं दिलेली आहेत मी की आपण बॉल म्हणतो. आता हे खालती जे तुम्हाला इथे दिसत आहे सगळ्यात डावीकडचा खालती, या इथे फक्त रेखाटन केलेलं की तो बॉल कसा असेल. पण आता हे रेखाटन करताना सुद्धा बघा की जो बॉल हा कदाचित बॉल, काही बॉल असे बनवले असतात फुटबॉलचे किंवा सॉकर आपण जे म्हणतो ते असे असतात, पण क्रिकेटचा किंवा बाकीचे जे बॉल आहेत ते असे नसतात. किंवा आपण फुगा जर घेतला तर तो त्याला अशी कुठेही शिवण नसते किंवा अशा प्रकारचे ट्रायंगल नसतात किंवा अशा प्रकारचे पंचकोन षटकोन त्याच्यामध्ये नसतात की जे एकत्र शिवले जातात. पण हे एक प्रकारचं मॉडेल बनवलं आहे. पण की जर असं जर मी बॉल बनवला आणि त्या बॉलमध्ये जर मी एका ठराविक पद्धतीशी आपण जे बॉलमध्ये हवा भरतो तेवढी जर आतमध्ये हवा भरली तर तो किती उंच उडू शकेल. काही बॉल जे असतात ते आपल्याला खूप उंच ओढायला लागतात, काही जे असतात ते साधारण उडले तरी आपल्याला चालतात. साधा रबरी बॉल जो असतो, टेनिसचा बॉल असतो आणि सीझनचा बॉल असतो. क्रिकेटमध्ये 3 बॉल जर आपण घेतले तुम्हाला माहिती आहे कुठला बॉल जास्त टप्पा खाऊन उडतो आणि कुठला उडत नाही. मग त्याचं ते बनवून प्रात्यक्षिक बघायचं आणि ते बघितलेलं जे प्रात्यक्षिक आहे त्याचप्रमाणे त्याची संरचना मॅथमॅटिकल मॉडेलमध्ये आणायची आणि त्या मॉडेलचा वापर करून कॉम्प्युटरमध्ये त्याला वेगवेगळे प्रोग्रामिंग देऊन आपण प्रेडिक्ट करू शकतो की हा जर बॉल मी त्याची ही संरचना अशी केली तर तो 2 टप्पा जास्त होतो, हा जर मी केला तर तो 2 टप्प्यामध्ये लगेच खालती बसतो आणि जमिनीवरती थांबतो. अशा पद्धतीने आपण करू शकतो. पुढचं जर एखादा पार्ट बनवायचा असेल मशीनचा, तिथे पुढचं जे उदाहरण आहे इथे ह्याच्यामध्ये हा जो पार्ट आहे
एखादा क्लॅम्प आहे आपल्या घरच्या मशीनचा, तर तो क्लॅम्प आपल्याला व्हिज्युअलाइज करता येईल का? या इथे हे जर चित्र जर मी झाकलं, हे चित्र जर झाकलं, आणि पूर्वीच्या काळामध्ये हे फक्त ह्या 3च आकृत्या दिल्या जायच्या. जो डिझायनर होता ते फक्त हे 3, हे जे 3 जे तुम्हाला व्ह्यू दिसत आहे, हे व्ह्यू जर तुम्ही बघाल तर हा जो इकडे पार्ट आहे, त्या पार्टला वरना बघाल तुम्ही, बरोबर वरना, तर हा असा दिसेल. हा पार्ट जर ह्या डायरेक्शनने बघाल, या इकडनं असा, तर तुम्हाला हा दिसेल. आणि हा जो पार्ट आहे हो ह्या डायरेक्शनने इकडनं जर बघा, तर तो असा दिसेल. आता हे जर झाकलं मी इकडचं खालचं, आणि हे फक्त 3च जर भाग दाखवले, तर किती लोकांना आपल्याला हा पार्ट पूर्णपणे आपल्या डोळ्यासमोर आणता येतो? फार कठीण आहे. जिथपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये तज्ज्ञ होणार नाही, जिथपर्यंत तुम्ही भरपूर प्रॅक्टिस करणार नाही, की नॉलेज अँड स्किल, हे स्किल आपल्याला डेव्हलप करायचे, की हे 3 व्ह्यूज बघून आम्ही पार्ट बघू शकेन का? हा पार्ट मी इथे जो बघितलाय बॉलचा, तर तो तसाच घेऊ शकेन का? आता हे पुढचं जे इथे दिसतंय, हे बघा, हे काय, अशा प्रकारचा बॉक्स आहे. आपण बॉक्स घरी किती वेळा बॉक्स वापरतो. तो बॉक्स बनलेला कसा असतो, तर बॉक्स ह्या अशा प्रकारचं त्याचं कात्रण केलं जातं, आणि मग ते वेगवेगळ्या ठिकाणी जिकडे ज्या लाईन्स दाखवलेल्या आहेत त्या ठिकाणी तो फोल्ड केला जातो, तर त्यातनं हा अशा प्रकारचा बॉक्स तयार होतो. पण हे असं चित्र जे आहे, हे बॉक्स आपण जेव्हा लक्षात घेतो त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की ह्या 6 ज्या आहेत त्या 6 गोष्टी, 6 बॉक्स जे साईज आहेत ते कापलेत आणि एकमेकाला चिकटवले. हा एक अखंड पीस आहे. तो जर करायचा असेल तर अशा प्रकारचे त्याचं डेव्हलपमेंट मिळणार, अशा पद्धतीने जर डेव्हलपमेंट बनवली तरच होईल. आणि हे जिथपर्यंत आपण समजणार नाही, ह्याच्या पद्धतीने प्रोग्राम घेणार नाही, तिथपर्यंत तुम्हाला जर एखाद्या बॉक्स, आता मी या रेक्टँग्युलर बॉक्स ऐवजी चौकोनी जर दिला, तर ही डेव्हलपमेंट आपोआप मला कॉम्प्युटर बनवून देईल का? एआय बनवून देईल का? आज देईल, कारण हे कोणतरी त्याच्यावरती रिसर्च केलेला आहे, त्याच्यामध्ये हा डेटा आतमध्ये केलेला आहे, प्रोग्रामिंग केलेलं आहे, वेगवेगळी मॉडेल्स त्यांनी बनवलेली आहेत, आणि त्याच्यामुळे देऊ शकतो. ही 3D मॉडेल्स जी आहे, ही आता कम्प्लीट तुम्ही मॉडेलच बनवू शकता डायरेक्ट. या अशा प्रकारचे व्ह्यूजची गरजच नाही. डायरेक्टली मॉडेलवरती आपण जाऊन, जो डिझाईन करणार आहे त्यालाही पूर्ण क्लॅरिटी आहे, जो बनवणार आहे त्यालाही क्लॅरिटी आहे. हाच मॉडेल तुम्ही त्याचा खालचा पार्ट घेऊन त्याची असेंब्ली कशी होते ते पण ॲनिमेशनमध्ये तुम्ही दाखवू शकता, आणि ॲक्च्युली मशीन तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरवरती बिल्ड करून दाखवू शकता एकमेकाला, की हे आपल्याला असं बनवायचं. प्रत्येकाची जी विचार करायची क्षमता कमी जास्त असू शकते, ती आपण एका ठराविक लेवलपर्यंत आणू शकतो त्या एआयच्या उद्देशाने. पण त्याच्यासाठी लागणारा जो प्रयत्न जे होते ते आपण इतक्या वेळ बघितले, की त्याच्या मागे किती मोठ्या प्रमाणात कोणीतरी रिसर्च करून त्या आतमध्ये कॉम्प्युटरमध्ये घातलेलं. आता एखादी मोठी जर फॅक्टरीची रचना करायची आपण, किंवा ही शाळेची इथे एखादी रचना गेला, इथे एक कॉलेज आहे, तिकडे इंग्लिश मिडियम शाळा आहे, त्या तिकडे स्पोर्ट्स कंपाऊंड आहे, त्या तिकडे आहे. आता हे ज्या वेळेला ग्राउंडवरती आपण रेखाटन त्याचं करणार नाही, आणि एक 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 जसा विचार येईल तस तसं बांधत गेलो, तर हा जो संकुल होईल कदाचित चांगला होईल, प्रत्येक इंडिव्हिज्युअल गोष्टी बरोबर असतील, पण त्या ज्या पद्धतीने आपल्याला यायला पाहिजे होत्या नंतर, एखादं चांगलं त्याचं उदाहरण जो आपण म्हणतो की अरे ह्याचं लँडस्केप खूप चांगलं आहे, ह्याची बाग छान दिसते, मग त्यांनी तो आधी विचार केलेला असतो की मी इथे उंचवटा देणार आहे का, इथे मी खालती घेणार आहे, इथे मी तळ ठेवणार आहे, इथे मी कमळ लावणार आहे, या इथे मी झाड लावणार आहे, या इथे मी कुंड्या ठेवणार आहे. आणि मग जर तो विचार जर व्यवस्थित केला आणि त्या पद्धतीने जर आपण त्याची रचना केली तर होतो. आणि इंडस्ट्रीमध्ये पण तसंच आहे. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आता तुम्ही बघताय की काही इथे रिॲक्टर्स आहेत, मोठे 4 मोठे ब्लॉक दिसत आहेत, या इथे काहीतरी युटिलिटी आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पायपिंग एकमेकाला गेलेलं आहे. हे डायरेक्टली जर त्या इंडस्ट्रीमध्ये जाऊन तुम्ही सांगितलं की आता ह्या पाईपचं वरचं टोक आहे ते तिकडे खालती घाल, तर मला पाहिजे त्या पद्धतीने मी घेऊन जाईल, मग दुसरा पाईप त्याच्यावरती जाईल, त्याच्यामध्ये येईल, मग ते पुन्हा कापाकापी करावी लागेल. त्याच्याऐवजी ह्या पद्धतीने जर आपण त्याचं रेखाटन जर आधी करून घेतलं आणि जर आपण काम चालू केलं, तर रिवर्क होणार नाही, आपल्याला पुन्हा पुन्हा त्या गोष्टी कराव्या लागणार. त्याच्यामध्ये जी सुरक्षितता पाहिजे किंवा त्याच्यामध्ये लागणाऱ्या ज्या बाकीच्या गोष्टी यायला पाहिजेत, त्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये आणू शकतो. आणि म्हणून एआयच्या मध्ये थिअरी आणि थिअरीच्या बरोबर एक्सपेरिमेंट, जेवढं तुम्ही हे मॉडेल, म्हणजे आता या इथे जे मॉडेल दिसत आहे तुम्हाला कॉम्प्युटरवरती, हे ऍक्च्युली प्लास्टिकमध्ये 3D प्रिंटिंगने किंवा कागदाचे मॉडेल्स बनवून अशा पद्धतीने तिकडे उभं केलं जातं. मॉडेल तुम्ही बऱ्याचशा ठिकाणी जर बघाल तर ते मॉडेल ठेवलेलं असतं. एखाद्या स्टेशनला आपण गेलो किंवा एअरपोर्टवरती गेलो किंवा एखाद्या मोठ्या बिल्डिंगमध्ये गेलो,
तिकडे ती मॉडेल्स ठेवलेली असतात की ही बिल्डिंग झाल्यानंतर अशी दिसणार, की ज्यांना कॉम्प्युटरवरती बघता येत नाही ते खरोखर 3D मॉडेल बनवून ठेवलेलं असेल, त्याने एकदम तुम्हाला क्लॅरिटी येते की ही बिल्डिंग झाल्यानंतर कशी दिसणार आहे आणि मी कुठल्या त्यातल्या मधल्यावरती घेतलं तर मला जास्त चांगलं व्ह्यू मिळेल किंवा मला बाकी चांगलं त्याच्यामध्ये हे करता येईल. मग याच्यामध्ये कितीतरी गोष्टी असतात की काय ते आता फॅक्टरी इन्स्पेक्टर आहे त्याला जर येऊन बघायचं तर तो सगळ्याभर फिरू शकणार नाही. मग त्याची जी चौकी आहे ती अशा ठिकाणी आपल्याला द्यायला पाहिजे की तिकडनं तो वरच्यात वरती जाऊन बसला की त्याचं सगळं निरीक्षण किंवा सुरक्षा अधिकारी आहे त्याला जर याची सुरक्षा घ्यायची एवढ्या फॅक्टरी तर ती कशी करायची, तर त्याविषयी आपल्याला आधीपासून प्लॅनिंग करावं लागतं. आता हे सगळं झालं की सगळ्यात पुढचं जी स्टेज असते ते डिजिटायझेशन. त्यात आपण मगाशी बघितलं की आता डिजिटायझेशन कुठलं झालं फक्त आवाज आणि दृश्य, पण त्याच्या पुढचं जर आपल्याला डिजिटायझेशन करायचं असेल जेवढं आपण गोष्टी डिजिटाईज करू आणि त्यासाठी IoT इंडस्ट्री इंटरनेट ऑफ थिंग्स आणि इंडस्ट्री 4.0 इंडस्ट्री 5.0 अशा पद्धतीचे उपक्रम आहेत. AI वरती डायरेक्टली न जाता ह्या ज्या मी स्टेजेस दाखवते या स्टेजेसचा जर तुम्ही अभ्यास केला आणि जर तुम्ही AI पर्यंत पोहोचलात तर तुम्हाला खरं AIचं ज्ञान कसं संपादन करायचं आणि कुठल्या स्टेजेसमध्ये जायचं की आता हे झाल्यानंतर डिजिटायझेशन आहे. ते खालती जो तुम्ही बघताय ऑर्डिनो म्हणून एकदम किंवा आपल्याला बरेच कंट्रोलर आज ओपन याच्यामध्ये अवलंबून आहेत. त्याच्यामध्ये इतक्या प्रकारचे सेन्सर आहेत की प्रॉक्सी सेन्सर आहे की एक ठराविक अंतरावरती जर तुम्ही गेलात तर ते आपोआप तो सेन्सर डिटेक्ट करतो आणि तुम्हाला सांगतो की कोणतरी जवळ आलेलं आहे. तर जे खरं दिसतं इथे रिअल वर्ल्डमध्ये त्याचंच मॉडेल आहे ते डिजिटाईज स्वरूपात कसं दिसेल ते आहे ते दाखवलेलं आहे. तसंच आपल्या पृथ्वीचं पण अख्ख्या पृथ्वीचं मॉडेल जे डिजिटाईज करतो म्हणजे काय 101010 बायनरी सिस्टीममध्ये आपण ते सगळं कन्वर्ट करतो. मग पाणी कुठे आहे, जे इथे वेगवेगळे जे तुम्हाला रंग दिसत आहेत पृथ्वीच्या मॉडेलमध्ये ते सगळे रंग या इथे डिजिटाईज केल्यानंतर ते 01100110 या स्वरूपात आणले जातात. आता हे तुम्ही खेळू शकता त्याच्यावर जिथपर्यंत इथे फोटो असतो त्या फोटोवरती तुम्ही चेंज करू शकता. आत्ता जर आपल्याला दिसत आहे की काही जे आपले भूभाग आहेत ते हलत आहेत म्हणजे एकापासून दुसरीकडे सरकत आहे त्या पाण्यामध्ये आणि काही वर्षानंतर हजार लाखो वर्षानंतर कदाचित 5 खंड जे आपले आहेत ते 3च खंड राहतील असं एक अनुमान. हे कुठल्या बेसिसवरती आहे तर ऍक्च्युअली फिजिकल मेजरमेंट्स त्या लोकांनी केलेले आहेत. कुठला खंड कुठल्या देशाकडे किंवा दुसऱ्या खंडाकडे तो जातो ऍक्च्युअली मुवमेंट होतो. काही बेटं अशी आहेत की जी नव्हती ती आता दिसायला लागली किंवा जी बेटं होती ती आता दिसत नाही. मग हे सगळं त्या प्रत्येक बेटाचं डिजिटायझेशन केलेलं आहे. त्या डिजिटाईज केल्यानंतर त्याचा डेटा कलेक्ट केलेला आहे की ते बेट किती दर वर्षाला काही मायक्रॉनमध्ये काही मिलीमीटरमध्ये ते पाण्यात डुबताय का आणि आता त्याचा किती पृष्ठभाग ओटी आहे पाण्याच्या भरती ओटीच्या वेळेला आणि तो जर कमी झाला आणि जसजसं तो आतमध्ये जाईल तर त्याला 40 वर्षानंतर तो पूर्ण डुबलेला असेल तर 400 वर्षानंतर असेल तर 4 लाख वर्षानंतर असेल त्याचा अनुमान आता आपण करू शकतो. कारण त्याचा डेटा काढलेला आहे त्याच्यावरती सेन्सर आहे ते डेटा दरवर्षी प्रूव्ह करतात की हो जे अनुमान केलं होतं 2025 मध्ये तेवढं खरंच झालेलं आहे. आणि त्याच्यानंतरची जी हे असते ते ऑटोमेशन. आपण सगळ्यात पहिल्यांदा काय केलं की आपल्याला ज्या कलाकृती आपण ज्या करत होतो त्या आपण आता मशीन रोबोट ऑटोमेशनमध्ये जाऊ. कुठली नवीन फॅक्टरी जर तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये हाताने काम करणारी माणसं आता कमी झाली आणि रोबो किंवा मशीन्सवरती काम करणारे जास्त झाले. त्याचे काही फायदे आहेत की क्वालिटी तशीच राहते, माणसामध्ये एरर होऊ शकतो, दमतो तो किंवा काही एका शिफ्ट नंतर त्याला बदलायला लागतं, 8 तासापेक्षा जास्त काम करत नाही. रोबो तिकडे 24 तास 365 दिवस काम करू शकतो. अशा पद्धतीचे जे आहे त्याच्यासाठी ऑटोमेशन दिलं. ऑटोमेशनमध्ये जे आपल्या डोक्यात होतं ते आपण ऍक्च्युअली त्या मशीनकडनं किंवा त्या रोबोकडनं त्या ऑटोमेशनच्या अवजारातर्फे आपण आपल्या डोक्यातलं तिकडे प्रत्यक्षात आणू शकतो का नाही. म्हणजे AI ही सगळ्यात महत्वाची स्टेप आहे की जे तुमच्या डोक्यात होतं जे तुम्ही प्रोग्राम केलाय मॉडेल केलाय आणि तेच त्या स्वरूपामध्ये बाहेर येत आहे त्यांनी तुमच्या का त्याच्यामध्ये काही फरक येतो की मशीनचं लिमिटेशन आहे, रोबोटचं लिमिटेशन आहे. माणसाचा हात ज्या ॲक्युरसीने फिरतो त्या ॲक्युरसीने रोबोटचा हात फिरत होता. तो जर फिरत नसेल तर माणसाने बनवलेले जे आहे ते कलाकृती दागिना असू दे किंवा आपला हिरा असू दे किंवा एखादी कलाकृती दगडावरचं कोरीवकाम लाकडावरचं कोरीवकाम ज्या फाईननेसने माणसाच्या हातात कला आहे तीच
कला आज मशीनमध्ये आणू शकतो का आपण, लेझरमध्ये, 3D प्रिंटिंगमध्ये. बऱ्याचशा ज्या आपण आता मूर्ती ज्या विकत घेतो गणपतीच्या किंवा आपण एकमेकाला भेट वस्तू देतो, त्या सगळ्या हाताने बनवलेली पूर्वी सगळ्या हाताने बनवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये जी सुबकता जी आलेली आहे ती ह्या ऑटोमेशनचं परफेक्शन, म्हणजे एआयची पहिली स्टेप आहे की तुमच्या डोक्यात जे आहे तेच तुम्हाला खरं स्वरूपात येत आहे का नाही, त्याच पद्धतीने त्याच्यामध्ये रंगरंगोटी होऊ शकते त्याने, तेवढेच बारकावे त्या मॉडेलमध्ये तुम्हाला दिसत आहेत का. आता हे ऑटोमेशनचे काही ॲस्पेक्ट्स आहेत की कशासाठी करायचं ऑटोमेशन करायला, की आपण जिथे दमू शकतो, जिथे मशीन दमू शकत नाही त्या ठिकाणी पहिल्यांदा आणायचं. दुसरं जे आहे की आपल्या सातत्य जर आपल्यामध्ये राहू शकत नसेल, आपली मानसिक स्थिती जशी असेल, ज्या पद्धतीने आपण घरनं आलेलो असतो, तसं रोबोला काय मानसिक स्थिती नाही. त्याला एकदा प्रोग्राम केलं आणि त्याला जर व्यवस्थित त्याचा मेंटेनन्स केला तर तेच प्रोडक्शन तो सतत देऊ शकतो. तर हा फरक आपल्यात आणि कुठल्याही एआयमध्ये किंवा कुठल्याही ऑटोमेशनमध्ये हा कायमचा राहणार आहे की आपण जमणार आहोत, आपल्याला विश्रांती लागणार नाही, रोबोला विश्रांती लागणार नाही. आपल्या हातामध्ये जरी कला असली तरी ती कला प्रत्येक वेळेला तशीच येईल त्याने माहिती नाही. एक मूर्ती बनवली, दुसरी मूर्ती तशीच बनवायची असेल तर पूर्वीच्या काळामध्ये केवढा वेळ त्याच्यावरती खर्च केला जायचा आणि तरी सुद्धा त्याच्यामध्ये काहीतरी बारकावे कमी जास्त झालेले दिसतात. आता मशीनने बनवलेल्या मूर्त्या एकासारख्या एक सगळ्यात दिसतील तुम्हाला आणि आपोआप त्याची किंमत कमी येईल. तर त्या पद्धतीने आपण हे कसं आपल्याला इम्प्रूव्ह करता येईल. त्याच्यानंतरची जी स्टेज आहे ते मशीन लर्निंग. आतापर्यंत आपण स्वतः प्रोग्राम बनवला, आणखी तो प्रोग्राम त्याच्यामध्ये टाकला आणि त्या पद्धतीने रोबो किंवा मशीनने त्याच्यावरती काम केलं. आता समजा व्होल्टेज, आता आपल्याकडे जास्त फरक पडत नाही, पण पूर्वीच्या काळामध्ये व्होल्टेजमध्ये खूप फरक पडायचा. मग त्यावेळेला मशीनची गडबडून द्यायची की मला 220 किंवा 440 व्होल्टवरती मला जर पॉवर मिळाली तरच मी काम करू शकतो. पण त्याच्याऐवजी जर माझं व्होल्टेज 400 झालं किंवा 230 ऐवजी 200 झालं तर ते मशीन बंद पडायचं. आता आपल्याकडे ऑटोमॅटिक व्होल्टेज स्टेबिलायझर आहे, म्हणजे त्यामध्ये मशीन लर्निंग आपण इन्क्लूड केलेलं आहे. आपल्याला ते चूज करावं लागत नाही किंवा मीटरवरती बघून कुठलं बटन दाबायचं हे ठरवायला लागत नाही. त्याच्या आतमध्येच त्यांनी ते दिलेलं आहे की तो मशीन सेन्स करतो की व्होल्टेज किती आहे. 220 असेल तर पहिला टॅप वापर, 230 असेल तर दुसरा टॅप वापर, 240 असेल तिसरा वापर. तसंच खालती येताना 220च्या ऐवजी 200 असेल तर -1चा वापर, 180 असेल तर -2चा वापर. हे ऑटोमॅटिक आतमध्ये सतत स्विचिंग होत असतं. हे व्होल्टेजचं उदाहरण तुम्हाला खूप सोपं दिलं की ते सहज आपण ऑटोमेशन करू शकतो. पण येणारं इनपुट एखाद्या मशीनला मी 40 मिलीमीटर डायमीटरचा जर रॉड देणार आहे आणि त्याच्याऐवजी आता तो 39 मिलीमीटरचा आला किंवा 41 मिलीमीटरचा आला किंवा 40.5चा आला तर त्याचा प्रोग्राम तो आपोआप आता तो सेन्स करतो डायमीटर किती आहे. 40 वरनं जर त्याने मशीनिंग चालू केलं आणि 40.5 वरनं जर मशीनिंग चालू केला तो जर प्रोग्राम रन केल्यानंतर 0.5 मिलीमीटर सगळ्या डायमेन्शन जास्त येते. आपल्याला तो भाग कसा चालणार नाही. मशीन लर्निंगमध्ये आलेलं इनपुट सेन्स करून त्याप्रमाणे स्वतः प्रोग्राम चेंज करायची ताकद त्याच्यामध्ये आपण आणि ते आपण व्हॅलिडेट केलेलं आहे. ह्या बऱ्याचशा गोष्टी आता भारतामध्ये पण व्हायला लागलेल्या आहेत की सगळ्यात पहिल्यांदा आपण प्रोग्राम बनवायला सुरुवात केली, पण त्याला इनपुट्स आपण मेजर करून 40 नसेल तर ते दुसऱ्या मशीनवरती 40.5 आहे ते 40 करून मग त्या मशीनला फीड करायला लागतं. आता ते नाही, आता दुसऱ्या मशीनवरती द्यायची गरज नाही. तो सेन्सरच त्याचं मोजमाप करतो किती आहे ते आणि त्याप्रमाणे ठरवतो की मी आता किती कट वाढवू, 0.5 ने मला कट वाढवायचं. मग तो ID वरती असेल, OD वरती असेल त्याप्रमाणे प्लस मायनस त्याच्यामध्ये त्याला करावं लागतं. अशा पद्धतीचं मशीन लर्निंग हा स्टेज त्याच्यामध्ये येतो. नंतर आता मोठा वापर याच्यामध्ये जो आता करतोय की आपण मासेमारी हा एक खूप मोठा व्यवसाय भारतामध्ये होऊ शकतो. एवढी मोठी किनारपट्टी आपल्याकडे आहे. आता ह्या किनारपट्टीवरती जर आपल्याला करायचं आहे तर सॅटेलाइटच्या तर्फे आपल्याला मोजमाप करू शकतो. जसे इथे तुम्ही बघताय सगळ्या जगाचं मोजमाप केलेलं आहे सॅटेलाइटने, काय तिकडे तापमान आहे वगैरे. आणि हे भारताचा आपला जो समुद्र किनारा आहे त्याच्यावरती इथे केलेला आहे. आणि अख्ख्या जगामध्ये या दोन्हीच्या मोजमापावरनं वेगवेगळे मासेमारीचे झोन्स केलेले. तुम्हाला तिकडे जर छोटं आहे तिकडे त्याचे इथे काळ्या अक्षरामध्ये छोटे छोटे दिसत आहेत ते झोन आहे. झोन नंबर 11, 12, 14, 16 आणि प्रत्येक ऋतूप्रमाणे त्या झोनमध्ये कुठे मासे जास्त असू शकतात हे आपण आता प्रेडिक्ट करू शकतो.
पण याच्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा रिसर्च केलेलं आहे, त्याचं तापमान आपण बघितलं तर कितीतरी गोष्टींचा त्याच्यावरती अभ्यास केला जातो आणि मग ते आपण सांगू शकतो की तुम्ही कुठे जा, मासेमारी करा. आपण कोणार्कचं बघितलं. आता आपण शेवटच्या याच्याकडे येतो की बुद्धिमत्ता हे ज्ञान नसून योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता आहे, पण ती जपण्यासाठी संयम आणि सहनशीलतेचा गरज. म्हणजे डॉक्टर कलामांनी तिसरी गोष्ट सांगितली होती की ॲटिट्यूड. आम्हाला आज AI अवेलेबल आहे म्हणून त्याच्यावरती उड्या मारू नका. प्रत्येक तुम्ही घेतलेली गोष्ट जी आहे त्याच्यावरती व्यवस्थित त्याचं निरीक्षण करा. ती गोष्ट खरंच तुम्हाला फायद्याची आहे ना, ती खरंच आपल्या समाजाला फायद्याची आहे ना, याची क्षमता तुम्ही ओळखून घ्या. आणि त्या पद्धतीने जर आपण जर व्यवस्थित विचार केला आणि बेसिकली AI टूल वापरण्यास सुरुवात करायला काही हरकत नाही, पण त्या टूलच्या मागची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया समजावून घेऊन ती टूल्स बनवण्याचा जर आपण प्रयत्न केला तर खरी आपली औद्योगिक प्रगती किंवा आपली जी आज सायंटिफिक डेव्हलपमेंट भारताची आहे ती चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. या इथे मी हे संपवतो आणि याच्यानंतर मग आपण एक उदाहरण घेणार आहोत. पण त्याच्या आधी जर तुम्हाला काही प्रश्न असतील जे की आता 1.5-2 तास मला तर माहिती नाही किती वेळ झाला, 12:30 झाला आहे वेळ आपल्याला गाड्या. ठीक, ओके, मग या इथे आपण थांबूया. थँक्यू.